आज आपल्याला जे चटके बसतायत, ऊन जाणवतंय, तीव्र पाऊस येतोय, त्याची वारंवारता वाढली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या बदललेल्या सूर्यापासून आपल्याला येणाऱ्या उष्णतेमुळे. आज जो वातावरणातला बदल होतोय किंवा आज जो हवामान बदल आपण ज्याला म्हणतो, तो अत्यंत कमी कालावधीत झालेला आहे. जेव्हा समाज समृद्धीकडे जातो, तेव्हा सोसायटी ॲफ्लुअन्सकडे जाते, तेव्हा रिसोर्स इंटेन्सिव्ह प्रॉडक्ट्स जास्ती बनतात. श्रीमंतांच्या जगण्याची ठिकाणं आणि निम्न मध्यम वर्गाची जगण्याची ठिकाणं याच्यात जो क्वालिटेटिव्ह फरक आहे त्यानं खूप प्रश्न येतात. हे नक्की काय आहे? विकास काय आणि वृद्धी काय हे आधी वेगळं केलं पाहिजे. आर्थिक वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह आहे, विकास हा क्वालिटेटिव्ह आहे. जिकडनं मेट्रो जाते त्याच्याच खालनं आपण डबल डेकर फ्लायओव्हर केला, म्हणजे आपण गाड्यांना पण इन्सेंटिव्ह देतोय की तुम्ही नका मेट्रो नका वापरू, तुम्ही इथे आम्ही फ्लायओव्हर देतोय ना, गाड्या वापरा. मग हे दॅट बीट्स लॉजिक. या सगळ्यात झाडांचं महत्त्व नक्की काय आहे सायंटिफिकली? झाडे लावा झाडे जगवा हे असं एक घोषवाक्य नसून, झाडे लावा झाडे जगवा इज द फंडामेंटल फिलॉसॉफी बिहाइंड ह्युमन सर्व्हायव्हल आणि आवर इकॉनॉमी. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शहरनामामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस खूप ऊन आहे असं आपण म्हणतोय आणि ते इतकं जाणवतं की बाहेर पडायला नको वाटतं. पुण्या मुंबईसारख्या महानगरात ते होतं, पण इतर छोट्या शहरातही असं वाटतं. याच्या बरोबरीनं अचानक फ्लॅश फ्लड येतो, 70-80 मिलीमीटर पाऊस अचानक पडतो, रस्ते तुंबतात आणि नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. त्यामुळं पर्यावरणीय बदल आणि आपलं शहरी जगणं ह्याचा नक्की काय अन्योन्य संबंध आहे आणि हा पुढं कसा इव्हॉल्व्ह होत जाणार यासाठीची आजची मुलाखत आहे. मी थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करतो कोकले इन्स्टिट्यूटच्या सेंटर फॉर सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंटचे संचालक डॉक्टर गुरुदास नुलकर सरांचं. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. नमस्कार. सरांचं तापलेल्या पृथ्वीची गोष्ट हे पुस्तक सुद्धा लवकरच येतंय आणि एकूणातच या विषयावर जे सातत्यानं लिहित असतात, बोलत असतात, गेली जवळपास 2 दशकं जे काम करतात, त्यांच्याकडून मला हे समजून घ्यायचं आहे की हा पर्यावरण बदल नक्की का आहे, आपली घरं अधिक का तापतायत, येणाऱ्या पावसाळ्यातही आपल्याला खूप जास्त फ्लॅश फ्लडनं सहन करावं लागणार का आणि याचं उत्तर काय. सर, पहिला प्रश्न आपण उन्हापासून सुरुवात करू. आत्ता असं जाणवतं की संध्याकाळ झाली तरी घरं थंड होत नाहीत, प्रचंड ऊन जाणवतं, बोचतं बाहेर गेल्यावर. कोणी म्हणतं युव्ही रेज जास्त आहेत, कोणी म्हणतं सुपर अल निनो इफेक्ट आहे, कोणी म्हणतं सिमेंटचा हीट आयलँड झालाय. नक्की काय आहे? या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी थोडंफार तथ्य आहे. हं. पण आपण एक जर बघितलं की सूर्याचं तापमान इतक्या 4.5 अब्ज वर्षामध्ये काही बदललेलं नाही आहे. ते साधारण तेवढंच आहे. त्याचं ॲव्हरेज टेम्परेचर बदललं. आपल्याकडे जे तापमान त्याचं पोहोचतं आहे आणि आपल्याकडे जो सूर्यप्रकाश पडतो ह्याच्यामध्ये बदल झाला आहे. बरं. आणि मग ह्याच्यामध्ये बदल कशामुळे झालेला आहे, तर ते एल निनो, ला निना आहे, तो इफेक्ट आहे. आपली कक्षा काही बदललेली नाही, म्हणजे ऑर्बिट जे आहे ते काही सूर्याच्या आपण जवळ आलेलं नाही किंवा लांब गेलेलं नाही आणि काय थोडंफार झालं तरी त्यांनी एवढा बदल होतो. तर हे असं असताना मग आपल्याला हा उन्हाळा, हे चटके हे जास्ती जाणवायला लागले का, खरंच काही बदल झाला आहे? असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला एक लक्षात येईल की वातावरणातला बदल जो आहे पृथ्वीवरती, पृथ्वीची उत्पत्ती साधारण 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत पृथ्वीचं वातावरण आणि तापमान ह्याच्यामध्ये अनेक वेळा बदल झालेले आहेत. बरं. पण हे जे बदल आहेत हे जिओलॉजिकल टाइम स्केलवर झाले, म्हणजे हे काही दशलक्ष वर्षामध्ये, मिलियन्स ऑफ इयर्समध्ये झालेले आहेत. आज जो वातावरणातला बदल होतोय किंवा आज जो हवामान बदल आपण ज्याला म्हणतो, तो अत्यंत कमी कालावधीत झालेला आहे आणि साधारण एक 300 वर्ष, 400 वर्ष एवढ्या कालावधीत झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे आज आपल्याला जे चटके बसतायत, ऊन जाणवतंय, तीव्र पाऊस येतोय, त्याची वारंवारता वाढली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या बदललेल्या सूर्यापासून आपल्याला येणाऱ्या उष्णतेमुळेचे घटक आहेत. आणि शेवटी आपण जे जाणवतो हे सिम्प्टम्स आहेत. ह्याच्या मागचे रूट कॉजेस अगदीच वेगळे आहेत. बरं. त्यामुळे सिम्प्टम्स आपल्याला जाणवतात आणि सिम्प्टम्समुळे आपल्या अर्थचक्रात बदल होतो, अर्थव्यवस्थेत बदल होतो, दैनंदिन जीवनात बदल होतो, शहराची रचना बदलते, घरामध्ये फॅन जाऊन एसी येतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात, कारण केवळ ही लक्षणं बदललेली असतात, सिम्प्टम्स बदललेले असतात. पण ते सिम्प्टम्स बदलायला जे रूट कॉजेस असतात, हे गेल्या 300-400 वर्षातच बदललेले आहेत.
बरं. आणि त्याच्यामुळे हे आपल्याला आज परिणाम दिसत आहेत. तर हा त्याच्या मागचा थोडक्यातला उहापोह. पण हे रूट कॉज काय आहे? हां, तर हा रूट कॉज काय आहे हे बरेच वर्ष आपल्याला जाणवलेलं नव्हतं. आणि आपल्याला का जाणवलेलं नव्हतं? कारण तुम्ही बघा साधारण एक 300-350 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती सुरू झाली. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? जीवाश्म इंधन, कोळसा, लोखंड आणि वाफेची शक्ती ह्या 3 गोष्टी एकत्र आल्यामुळे जो प्रचंड मोठा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, की आपल्याला त्या वाफेच्या ताकदीमुळे काय-काय गोष्टी करता आल्या. मेटलर्जीमध्ये वाढ झाली. त्याच दरम्यान वेगवेगळी युद्ध आली. त्यामुळे युद्धासाठी तंत्रज्ञान विकसित झालं आणि हे सगळं होताना आर्थिक वाढ होत गेली आणि ह्या आर्थिक वाढीमध्ये आपल्याला हे पूर्णपणे दुर्लक्षित राहिलं, की ह्याचे काहीतरी परिणाम निसर्गावर होत आहेत. बरं. आणि हे काय होत आहेत हे आत्ता आपल्याला हल्ली जाणवायला लागले आणि त्यातला सर्वात मोठा परिणाम म्हणजे काय, की जीवाश्म इंधन हे जाळल्यामुळे आपल्याला हरितगृह वायू उत्सर्जन होतं. म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस हे आपण दैनंदिन जीवनातही वापरतो. तर ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन वाढलेलं आहे. आणि हे का वाढलेलं आहे? तर ह्याचं साधं उदाहरण आहे, की खनिज तेल म्हणजे समजा कोळसा म्हणा किंवा क्रूड ऑइल म्हणा किंवा पेट्रोल, डिझेल हे सगळे खनिज डेरिव्हेटिव्हज आपण त्याला म्हणतो. खनिज तेल म्हणजे काय हो? खनिज तेल म्हणजे कित्येक कोटी वर्षापूर्वी जे प्रकाश संश्लेषण करणारे सजीव आहेत, त्यांचे मृतदेह समुद्रात पडून त्याच्यावरती प्रेशर आणि हीटमुळे तयार झालेले हे खनिज तेल आहे, क्रूड ऑइल आहे. म्हणजे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? की हवेमधलं कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचं, सूर्यप्रकाश घ्यायचा आणि ऑक्सिजनचं उत्सर्जन करून त्याच्यापासून बायोमास बनवायचा, म्हणजे जैविक माल बनवायचा आणि हा जैविक माल कुजत जातो, मृत झाल्यावरती कुजत जातो आणि त्याच्यापासून जीवाश्म इंधन तयार होतं. म्हणजे जीवाश्म इंधन हे कोट्यावधी वर्षांपूर्वीचे कार्बन सिंक्स आहेत. म्हणजे हा साठा आहे कार्बनचा आणि तो कार्बनचा साठा आज आपण बाहेर काढून त्याच्यापासून ऊर्जा आणि वीज तयार करतो आणि त्याच्यापासून औद्योगिक उत्पादन करतो आणि हे करत असताना हे त्यातनं उत्सर्जन जे होणारं कार्बन डायऑक्साईड ते परत आपण हवेत सोडतो. हं. अशा पद्धतीने गेले 300-400 वर्षात जेव्हापासून आपलं जीवाश्म इंधनाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि तो अगदी लॉगॅरिथमिक स्केलला वाढलेला आहे. ह्यामुळे आपलं हरितगृह वायू उत्सर्जन, कार्बन डायऑक्साईड याला हरितगृह वायू म्हणतो, त्याचं उत्सर्जन वाढत गेलं आणि त्याचं एक अशी घोंगडी तयार झाली. तर हरितगृह वायू पूर्वी नव्हते का हो? किंबहुना हरितगृह वायू हे पृथ्वीवरचं अत्यंत एक सुरक्षा कवच म्हणता येईल. कारण ह्याच्यामुळे आपल्याला सूर्याची ऊब राहते. जेव्हा हरितगृह वायू नसतील पृथ्वीवरती, तेव्हा पृथ्वीचं तापमान जे आहे, हे प्रचंड प्रमाणात थंड झालेलं असतं. कारण ही सगळी हीट येणारी आहे, ती पूर्णपणे परावर्तित होऊन जाते आणि पृथ्वी थंड होत जाईल आणि त्यामुळे कदाचित त्याचं आवरण इतकं होईल, की परत एखादं हिमयुग आलं असतं. पण हे आलं नाही याचं कारण हे ग्रीनहाऊस गॅसचं कवच आपल्याला आहे. पण त्या ग्रीनहाऊस गॅस निसर्गामध्ये प्रत्येकाला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं उल्लंघन झालं, की मग निसर्गात बदल व्हायला लागतो. तर ग्रीनहाऊस गॅसेसचं जे प्रमाण आहे वातावरणातलं, त्याचं प्रमाण आज एवढं झपाट्याने वाढत गेलं औद्योगिक क्रांतीनंतर, की त्याची ती मर्यादा ओलांडली गेली आणि त्यामुळे आज जेवढी उष्णता आपल्याकडे पृथ्वीवर पडते, ती परावर्तित होऊ शकत नाही. ते घोंगडीसारखं एक ॲक्ट होतं आणि त्यामुळे आपलं आज जागतिक तापमान वाढत चाललेलं आहे. सर, हा तर गेल्या 300 वर्षातला प्रवास आहे. पण गेल्या 10 वर्षात हे अधिक जाणवतं का? का आपण अधिक सेन्सिटिव्ह झालोय? काय झालं? तर ह्याचा परिणाम निसर्गात दिसायला वेळ लागतो. ह्याला म्हणतात लॅग इंडिकेशन. म्हणजे समजा आज आपण एखादी ॲक्शन केली, की त्याचे परिणाम दिसायला 1-2 दिवस लागतात. अशा काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात पण असतात. तसंच निसर्गात आहे. निसर्गात बदल झाला, की लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत. तर हे गेल्या 10-20 वर्षात म्हणजे गेल्या 4-5 दशकात आपल्याला जास्ती परिणाम दिसायला लागलाय. त्याचं कारण 300-400 वर्षापासून आपण हे करत आलेलो आहे. आणि ह्याला आपण फोर्सिंग एजंट म्हणतो. म्हणजे एखादं आता ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये अनेक प्रकार आहेत. कार्बन डायऑक्साईड आहे, आर्द्रता आहे म्हणजे मॉइश्चर एक आहे ग्रीनहाऊस गॅस, सल्फर, नायट्रस ऑक्साईड्स आहेत, मिथेन आहे. हे सगळे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत. प्रत्येक ग्रीनहाऊस गॅसेसला 2 ॲट्रिब्यूट्स असतात. पहिलं ॲट्रिब्यूट म्हणजे काय? त्याचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल. म्हणजे पृथ्वी किती गरम करण्याची त्या गॅसमध्ये ताकद आहे, त्याला ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणतात. आणि दुसरं ॲट्रिब्यूट म्हणजे किती काळ वातावरणात तो गॅस राहतो. वाफ जे आहे त्याचं वॉर्मिंग पोटेन्शियल खूप आहे. पण ते हार्डली 9 ते 10 दिवस हवेत राहतं. त्यामुळे त्याचं लाईफ कमी असतं. मिथेनचं लाईफ कमी असतं, कार्बन डायऑक्साईडचं लाईफ जास्ती असतं
अशा प्रत्येक गॅसचं लाईफ जास्ती आणि कमी असतं, त्यामुळे त्याला फोर्सिंग एजंट्स म्हणतात. आणि म्हणून आज जरी आपण आपलं जीवाश्म इंधन कमी केलं आणि समजा आपण असं धरू की झपाट्याने बंदच केलं, तरी सुद्धा याचे परिणाम जाणवायला आपल्याला कित्येक वर्ष लागणार आहेत. कारण दीज गॅसेस आर स्टील इन द ॲटमॉस्फिअर. हे सगळे राहणार आहेत, त्यांचं लाईफ आहे. ते लाईफ संपेसपर्यंत ते ग्रीन हाऊस गॅस तसेच राहणार आहेत, ती उष्णता ऊब तशीच राहणार आहे आणि ते परिणाम जाणवणार आहे. म्हणजे थोडक्यात मी उद्यापासून अख्ख्या जगानं ईव्ही वापरायची ठरवली आणि काय पेट्रोल जाळायचं नाही ठरवलं तरी त्याचा इम्पॅक्ट यायला काही दशकं लागतील. हो, पिढ्या. म्हणजे आपल्या पिढीत तर काही ते फरक जाणवणार नाही त्याचा. ओके. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे कायम अशी चर्चा होती की शहरीकरणामुळं हा प्रॉब्लेम आहे, सिमेंटच्या जंगलांमुळे हा प्रॉब्लेम आहे, गावात बघा छान असतं. हे कितपत खरं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तुम्ही ज्या सांगितल्यात, शहरीकरण, सिमेंट गाव, हे सगळे इन्फ्लुएन्सर्स आहेत. ओके. पण ह्याचा रूट कॉज जो आहे हा आपल्या आर्थिक वृद्धीच्या चक्रामध्ये. आपली आर्थिक वृद्धी कशी होते? आपल्या आर्थिक वृद्धीला एक साधं सोपं इंग्लिश शब्द आहे, त्याला म्हणतात कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे आपण वस्तूंचा उपभोग वाढवला की आपण जास्ती वस्तू विकत घेतो, जास्ती विकत घ्यायला लागलो की उत्पादन जास्ती होतं, उत्पादन जास्ती झालं की पैसा सर्क्युलेट होतो आणि त्यांनी आर्थिक वृद्धी होते. त्यांनी आपण GDP किती वाढतो याच्यावरनं, राष्ट्रीय सकल उत्पन्न किती वाढतो किंवा किती कमी होतं याच्यावरनं आर्थिक वृद्धी कमी झाली आहे का जास्ती झाली आहे ठरवतो. कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ हा आपला डॉमिनंट पॅराडाईम आहे. सगळे प्रत्येक राष्ट्र, सोशलिस्ट असो, कम्युनिस्ट असो, डेमोक्रॅटिक असो, ऑटोक्रॅटिक असो, कुठलंही असलं तरी ते कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथवरतीच अवलंबून आहेत. तर कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपण जेवढे वस्तू विकत घेतो त्या पद्धतीने ग्रॉस GDP वाढत राहतो, पण त्याच्यामुळे उत्पादनही वाढतं. उत्पादन वाढतं म्हणजे काय? आपलं आजचं उत्पादन हे एंटायरली खनिज तेलावरती डिपेंडंट आहे. म्हणजे एंटायरली डिपेंडंट अपॉन फॉसिल एनर्जी. म्हणजे आपल्याला हे उत्सर्जन करायलाच पाहिजे. आपण ज्या आर्थिक वाढीचा मार्ग निवडला आहे त्याच्यामध्ये हरितगृह वायूचं उत्सर्जन व्हायला इनएव्हिटेबल आहे. त्यामुळे जरी आपण शहरीकरण, कॉन्क्रिटीकरण, झाडं तोडली हे सगळं म्हणाले, तो दॅट इज अ व्हेरी स्मॉल पार्ट इन्फ्लुएन्सिंग क्लायमेट चेंज, बट द मेन पार्ट इज जनरेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. त्यामुळे जनरेशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेसवरती आपण जर काम केलं नाही तर शहरीकरण बदलून, बिल्डिंगचं स्वरूप बदलून, मातीची घरं करून केलं तरी काही फरक नाही पडणार आपल्यावर. पण मग मला तरी अल्टरनेटिव्ह माहीत नाही आहे. मला माहिती आहे की मला डेव्हलपमेंट हवी आहे, मला रस्ते हवेत, मला भारत देश पुढं गेलेला हवा आहे, अँड दॅट इज कन्झम्पशन ड्रिव्हन. दुसरा मार्ग काय आहे डेव्हलपमेंटचा मग? सो कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथला अनेक मार्ग आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक स्टेडी स्टेट इकॉनॉमी म्हणून आहे, म्हणजे एका पातळीला राहणारी इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी असलेली इकॉनॉमिक ग्रोथ आहे. बरं. कसं आहे की सर्व्हिस इकॉनॉमी जर वाढली तरीसुद्धा आर्थिक वृद्धी होऊ शकते. इकॉलॉजिकल रिस्टोरेशनमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट झाली तरी आर्थिक वृद्धी वाढू शकते. नवीकरण ऊर्जा म्हणजे आज रिन्युएबल एनर्जी आहे त्याचा वापर वाढवला तरी आर्थिक वृद्धी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक वृद्धी व्हायला आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. आर्थिक वृद्धी महत्त्वाची आहे का? तर आर्थिक वृद्धी महत्त्वाची आहे. याचं काय कारण? कारण ह्याच्यापासूनच आपल्याला कर संकलन होतं. सरकारचं विकास कामं जी आहेत हाती घ्यायला त्याच्यात सर्वात सेफ इन्कम जे आहे हे टॅक्स रेव्हेन्यूज आहे. बाहेरनं आपण पैसे घेऊ शकतो, लोन काढू शकतो, वर्ल्ड बँकेकडनं घेऊ शकतो, पण आपण आपल्या देशामध्ये किती कर संकलन करतो याच्यावरती आपल्याला विकासची कामं ठरतात. त्यामुळे विकास कामं जर व्हायची असतील तर आपल्याला कर संकलन व्हायलाच पाहिजे. आणि आपल्या भारत देशामध्ये कित्येक ठिकाणी रस्ते नाही आहेत, वीज नाही आहे, पाणी नाही आहे, स्वच्छ नळ नाही आहेत. त्यासाठी आपल्याला कर जमवून आपल्याला विकास व्हायलाच पाहिजे. पण मग आपण आपल्या विकासाच्या व्याख्येमध्ये काही बदल केले पाहिजेत का? आपल्या आर्थिक वृद्धीच्या धोरणामध्ये काही बदल केले पाहिजेत का? हा प्रश्न आपण चर्चेत आणला पाहिजे. आणि त्याची उत्तर आहे की विकासाचे आपल्याला व्याख्या जी आहे त्याच्यातच मूलभूत बदल केले पाहिजे. आपण आज काय म्हणतो? शहर विकसित झालं, गाव विकसित नाही. शहरामध्ये 4 मेट्रो लाईन्स आल्या, शहरामध्ये 2 मोठे बोगदे आले, शहरामध्ये 24 तास 7 दिवस 24 तास पाणी पुरवठा आला, म्हणजे विकसित झालं. या प्रत्येक विकसनाचा निसर्गावर काहीतरी भार पडतो आणि हा भार जरी आपण भोगला नाही, म्हणजे शहरातल्या लोकांनी, जे लाभार्थी आहेत, जे बेनिफिशरी आहेत, ते बेनिफिट्स घेतात, त्यांना तो झळ पोचत नाही. पण दुसरीकडे कोणतरी दे हॅव टू पे द प्राईस. आणि हे दुसरीकडे कोणतरी म्हणजे काय की जिथे फॉर एक्झाम्पल जिथे धरण क्षेत्र आहे, जिथे वीज निर्मिती होते त्यांच्यामध्ये होऊ शकतं. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन पुढच्या पिढींवर हा भार पडू शकतो.
म्हणजे हा इंटरजनरेशनल इक्विटीचा भाग आहे. मग कदाचित आज पुण्यामध्ये एवढं शहरीकरण झालं, एवढे मेट्रो आणि एवढे बोगदे झाले, याचा भार आजूबाजूच्या खेड्यांवर किंवा बाजूच्या गावांवर होणार नाही, पण पुढे जाऊन त्या पुढच्या पिढ्यांवर होणार आहे. आणि नुसतं इंटरजनरेशनल इक्विटी नाही, इंटरजनरेशनल इक्विटी हा सारखा वापरला जाणारा प्रश्न आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला पाहिजे की इंटर स्पीशीज इक्विटी आहे की नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, पुण्याचं मुळामुठ्याचं पाणी आहे. तुम्ही कुठलाही हा ग्लास घेऊन मुळामुठ्याच्या पाण्यात जाऊन ते बुडवून तुम्ही पाणी पिऊ शकाल का? नाही. ते प्याल का? नाही. कारण तुमच्याकडे पर्याय आहे. तुमच्याकडे घरात नळाने येणारं पाणी कितीही घाण असलं तरी तुम्ही एक वॉटर प्युरिफायर बसवू शकता आणि त्यातनं स्वच्छ पाणी पिऊ शकता. पक्षी, कीटक, मासे यांना पर्याय आहे का हो? त्यांच्या घरात प्युरिफायर बसवता येईल का? नाही. त्यांना तेच पाणी प्यायला. त्यामुळे आपण जे प्रदूषित केलंय आणि ते आपण स्वच्छ करून पिऊ शकतो, अशा पाण्यातच इतर स्पीशीज, इतर प्रजातींना ते वापर करावा लागतो. त्यामुळे इंटर स्पीशीज इक्विटीच नाही आपण विचार करत. तर त्यामुळे आर्थिक वृद्धीचं आपलं जे मॉडेल आहे, कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ, याचे असे पडसाद पडतायत, हे इकॉनॉमिस्टना लक्षात यायला सुद्धा अनेक वर्ष लागली. आणि आज जेव्हा लक्षात आले, तेव्हा मग आपण त्याचे मिटिगेटिव्ह मेजर्स किंवा त्याच्यावरती काय काम करता येईल, हे अतिशय साधे ठोकताळे लावायचा प्रयत्न करतोय. मग कुठे टॅक्सेस लावा, कुठे इन्सेंटिव्ह लावा, कुठे सबसिडीज द्या, कुठे बंदी आणा, असं करायचा प्रयत्न करतोय. पण त्यांनी ते म्हणजे अमृतांजन लावण्यासारखं आहे डोकेदुखीला. आपण लक्षणं ट्रीट करतोय, रूट कॉज ट्रीट नाही करत. हे सगळं मॅक्रो लेवलला आहे. मला माझ्या आयुष्यात हे आत्ता जाणवलंय की पर्यावरण बदलाचा मला फटका बसतोय आणि मला हे सुधारायचं आहे माझ्या पातळीवर किंवा ओव्हरऑल ॲज अ कॉमन मॅन. तर माझ्या हातात काय काय आणि मी काय काय केलं पाहिजे? कसं आहे, हवामान बदलाचा जो विषय आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी बोलल्या जातात. एक ॲडॅप्टेशन आणि एक मिटिगेशन. ॲडॅप्टेशन हे मायक्रो लेव्हलला चालतं. मिटिगेशन हे मॅक्रो लेव्हलला चालतं. मग ॲडॅप्टेशन इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअल थिंग ऑर अ लोकलाइज्ड थिंग. मिटिगेशन इज अ ग्लोबल थिंग. म्हणजे जर सगळ्या देशांनी मिळून काही मिटिगेटिव्ह ॲक्शन घेतली नाही, तर पृथ्वीच्या तापमानावर काही फरक नाही पडणार आहे. पण जर असं होत असताना मला काय बदल केले पाहिजे, त्याला ॲडॅप्टेशन. तर मग तुम्ही जे म्हणताय ते ॲडॅप्टेशन लेव्हलला होऊ शकतं. मग आपल्या घरं कशी पाहिजेत, मग रस्ते कसे पाहिजेत, कपडे कसे पाहिजेत, घरामध्ये काय सोयी पाहिजेत, आपण काय केलं पाहिजे, हा सगळा विचार येतो. पण मला वाटतं की ह्याच्यातला सर्वात प्रथम जो विचार चालू व्हायला लागतो, तो आपल्या उपभोगापासून सुरू होत की आपण काय कन्झ्युम करतोय, किती कन्झ्युम करतोय, किती वेळा कन्झ्युम करतोय, त्याचा निसर्गावर काय परिणाम होतोय, याचा विचार आज आपल्याला होतच नाही. म्हणजे आपण सहज दर 6-8 महिन्यांनी नवीन मोबाईल फोनचं मॉडेल आलं की बदलतो. पण ते जुनं मोबाईल फोनच्या मॉडेलमुळे काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये एम्बॉडीड एनर्जी किती आहे, म्हणजे ते आपण जेव्हा मॉडेल फेकून देतोय, तेव्हा त्याच्याबरोबर किती ऊर्जा आपण फेकून देतोय, त्याचा विचार नाही करत. आणि ऊर्जा फेकून देतोय म्हणजे काय, की त्याच्यापासून झालेलं हरितगृह वायू उत्सर्जन पण फेकून देतोय. अशा पद्धतीने आपण विचारसरणी आपल्याला व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात येईल, की रिफ्यूज बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्क, नॉट रिसायकल. ओके. मला काय रिफ्यूज करता येईल? मला काही गोष्टी रिफ्यूज करता येतात. मी समजा डिस्पोजेबल कटलरी मी वापरणार नाही. मला रस्त्याच्या कोपऱ्यावर चहा प्यायला आवडतो, पण मी माझं भांडं कायम माझ्या बॅगेत असतं. मी त्याच्याकडचं डिस्पोजेबल ग्लास नाही वापरणार. अशा साध्या गोष्टी, मी प्लास्टिक शॉपिंग बॅग रिफ्यूज करीन. इतक्या साध्या गोष्टींपासून सुरुवात करते. काही गोष्टी आपल्याला रिफ्यूज करता येत नाही, पण त्या रिड्यूस करता येतात. म्हणजे मला पेट्रोल रिफ्यूज नाही करता येत, पण मी रिड्यूस करू शकीन. मी 2 दिवस बस वापरीन, 1 दिवस मित्राबरोबर जाईन, 1 दिवस सायकलनी जाईन, असं काही. तर अशा पद्धतीचं मला वाटतं, की पर्सनल लेव्हलला, वैयक्तिक लेव्हलला, कौटुंबिक लेव्हलला आपण एक विचार केला पाहिजे. पण सर याच्यात गंमत काय असते की हे तात्विक लेवलला पटतं, पण हे सगळे अनसीन इम्पॅक्ट आहेत. मी आज एक प्लास्टिकचा कप वापरला नाही, तर कुणाला तरी काहीतरी फायदा होईल. इज अन ॲबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. कदाचित 50 वर्षानं कुणाला तरी या माझ्या एका कृतीचा फायदा झाला असेल. त्याच्यापेक्षा आत्ता मला पेट्रोलनं पटकन रिक्षाच्या ऐवजी 4 व्हीलर काढून पोहोचणं, हे इमिजिएट बेनिफिट देतं. जो मला सीन काय म्हणू आपण त्याला फायदा आहे आत्ताचा. तर मी हे कितीही तुमचं मान्य केलं, तरी माझ्या कृतीत येणं अवघड आहे. कारण माय सीन शॉर्ट टर्म बेनिफिट्स आर मच बेटर दॅन अनसीन लाँग टर्म बेनिफिट्स. मग काय करायचं? अगदीच बरोबर आहे आणि हे माहितीच आहे. म्हणजे ह्याला मी नेहमी म्हणतो, की अवेअरनेस डज नॉट इक्वल टू बिहेवियर. म्हणजे मी अवेअर आहे क्लायमेट चेंजला, पण त्याप्रमाणे माझं बिहेवियर बदललेलं नाही. आणि हे सगळीकडे दिसतं आपल्याला समाजात.
की आता क्लायमेट चेंज कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांची बिहेवियर बदलली आहे का नाही. प्लास्टिकच्या शॉपिंग बॅग्स घेऊ नका हे कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण आपण सहज अरे चांगली केळी सोनकेळी दिसली पण मला काही ठेवायला काहीच नाही, दे रे बाबा प्लास्टिक, म्हणतो की नाही असं. तर जे आपला अवेअरनेस असतो, आपल्याला जी समज आलेला असतो, माहिती आलेला नसते, ती आपल्या आचरणात बदलण्यासाठी इतकं सोपं नाहीये. आणि म्हणून पॉलिसी मेजर्स येतात, की जेव्हा समाजाच्या लेव्हलला आपल्याला आचरण बदलायचं असतं, तेव्हा काही नियमावली यावी लागते किंवा काही पेनल्टीज लावाव्या लागतात किंवा इन्सेंटिव्ह द्यायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि त्यालाच बिहेवियरल इकॉनॉमिक्समध्ये आपण म्हणतो, की आपलं बिहेवियर बदलायला इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह किंवा पेनल्टीज कसे लावता येतील. याचं साधं उदाहरण आहे. प्लास्टिक शॉपिंग बॅग बंद झाली. त्यावेळेस एक असं झालं, की तुम्ही ₹10 द्या आणि ती प्लास्टिक शॉपिंग बॅग घ्या. त्यामुळे म्हणजे काय झालं, की ते आचरण बदलण्यासाठी एक इन्सेंटिव्ह होता, की बाबा तू जर घरनं बॅग आणलीस ना, तर तुला ₹10 कमी पडतील. अशा पद्धतीचं आहे. पण त्याचे विपरीत परिणाम पण होतात बरं का. मग मला असं वाटतं, अरे मी तू ₹10 दिलेत ना, मग आय एम ॲब्सॉल्व्ड ऑफ माय गिल्ट. म्हणजे माझी आता चूक नाही. आता मी ₹10 दिलेत, त्या पर्यावरण टॅक्स जो होता तो दिलाय. तर त्यामुळे तसंही होता कामा नये. पण काही पेनल्टीज लावायला लागतात, काही इन्सेंटिव्हज द्यावे लागतात, काही गोष्टी अवघड करायला लागतात. म्हणजे आपली पूर्ण अर्थव्यवस्था आधुनिक जीवनशैली ही कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सकडे झुकते. आणि प्रत्येक नवीन वस्तू जी येते, इट इज ओरिएंटेड टुवर्ड्स मोर कम्फर्ट अँड मोर कन्व्हिनियन्स. तुम्ही बघा म्हणजे मोबाईल फोन घ्या, कार बघा. पूर्वी जेव्हा मी माझ्या लहानपणी कार घ्यायला गेलो असेन, त्यावेळेस पॉवर विंडोज नसायचे, कॅसेट प्लेअर नसायचा, स्टिअरिंग काय ते पॉवर स्टिअरिंग नसायचं. आज अशी गाडीच मिळत नाही. आज तुम्ही म्हणालात, की नाही, नाही मला पॉवर विंडोज आणि एंटरटेनमेंट म्युझिक नको, तर मिळतच नाही गाडी. त्यामुळे प्रत्येक नवीन प्रॉडक्ट जे असतं, हे जास्ती रिसोर्स इंटेन्सिव्ह तयार होतं. ओके. मोबाईल फोन बघा. पूर्वीचे मोबाईल फोन बघा, आजचे मोबाईल फोन बघा. हा मग बघा. म्हणजे पूर्वीचे जे आपल्या घरातले म्हणजे आजी-आजोबांचे कप आणि मग होते आणि आजचा मग बघा. प्रत्येक प्रॉडक्ट जेव्हा समाज समृद्धीकडे जातो, जेव्हा सोसायटी ॲफ्लुअन्सकडे जात जाते, तेव्हा रिसोर्स इंटेन्सिव्ह प्रॉडक्ट्स जास्ती बनतात. म्हणजे ज्याला संसाधनं जास्ती खर्च होतात, ज्याला वीज जास्ती लागते, ज्याला ट्रान्सपोर्ट जास्ती लागतो, ज्याला नैसर्गिक संसाधनं जास्ती खर्च होतात, असे प्रॉडक्ट्स बनले जातात. आणि आज आपली सोसायटी त्या मार्गावर चालली, की आपण कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्सकडे प्रत्येक गोष्ट नेत चाललोय. त्यामुळे इट हॅज टू बी रिसोर्स इंटेन्सिव्ह. पण सर, मोठ्या मॅक्रो लेव्हलला अशी चर्चा व्हायला लागली आता, की ग्लोबल वॉर्मिंग इज अ मिथ, क्लायमेट चेंज इज अ मिथ. आज 46 डिग्री होतं, तर 150 वर्षापूर्वी पण कधीतरी होतंच एकदा 46 डिग्री. म्हणजे नक्की काय खराब झालंय? असा एक जो ट्रेंड येतोय, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? तर आपल्याकडे आता डेटा आहे बरं का. म्हणजे हे कोणी जे बोलणारे असतील ना, त्यांनी कदाचित डेटा पाहिला नसेल किंवा त्यांनी डेटा बघितला. तर आपल्याकडे पृथ्वीचा डेटा गेले 100 वर्षाचा डेटा आहे. तर ग्लोबल ॲव्हरेज टेम्परेचर किती वाढलं याचा डेटा आहे. पाऊस कुठे जास्ती झालाय, कुठे कमी झालाय ह्याचा डेटा आहे. बरं आपल्याला हेही माहिती आहे, की पूर्वी पृथ्वीचं तापमान बदललंय. पण ते किती पूर्वी बदललंय? 300 वर्ष, 500 वर्ष, 65 दशलक्ष वर्ष, 240 दशलक्ष वर्ष? ह्या वेळेस बदललेलं आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये 5 मास एक्सटिंक्शन्स रेकॉर्डेड आहेत. मास एक्सटिंक्शन म्हणजे कसं आहे, की सर्वाधिक स्पीशीज, प्रजाती लुप्त झालेल्या आहेत. तर असे वेळा 540 540 मिलियन कॅम्ब्रियन एक्सप्लोजन, 240 मिलियन इयर्स, 65 मिलियन इयर्स असे ह्या प्रत्येक वेळेला हे मास एक्सटिंक्शन झालेले. त्यावेळी हवामानही बदललंय, त्यामुळे ज्वालामुखीचं उत्सर्जन जास्त झालंय, उल्कापात आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. पण ह्या एक एक म्हणजे रँडम इव्हेंट्स होते काही आणि काही ओव्हर जिओलॉजिकल टाईम स्केल आहे. म्हणजे 65 दशलक्ष वर्ष म्हणजे काय झालं? ह्युमन लाईफ स्केल नाहीच आहे तेवढं. आपलं आपण 70-80 वर्षाचं लाईफ स्पॅन आहे. होमो सेपियन्स येऊनही काही लाख वर्ष झाली आहेत. होमो जीनस येऊनही काही दशलक्ष वर्ष झाली आहेत. त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे ही आर्ग्युमेंटला आता काही अर्थ नाही. म्हणजे आता क्लायमेट चेंज होतोय किंवा नाही होतोय, हा विषयच खरं काढताना कामा नये. आपल्याला जाणवतोय की नाही, आपल्या अर्थव्यवस्थेत आल्या की नाही, गेल्या 4 वर्षाचं तुम्ही अर्थव्यवस्थेचं जी-डी-पीचं किती पर्सेंट पैसे हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये गेलेत. हे एवढं जरी बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल की काय चाललंय. आणि हे आपण त्याला नैसर्गिक डिझास्टर्स म्हणतो, पण हे दे आर ऑल क्लायमेट इंड्यूस्ड डिझास्टर. म्हणजे म्हणजे हवामान बदलल्यामुळे
हे नैसर्गिक आपत्त्या यायला लागल्या. त्यांची वारंवारता वाढते, त्यांची तीव्रता वाढते. आता आपल्याकडे पश्चिम किनाऱ्यावरती किती चक्रीवादळ येऊन गेली. इतकी रेकॉर्डेडच नाही आहेत आजपर्यंत इतिहासात. किंवा पॅसिफिक ओशनवरती ज्या घडामोडी होत आहेत, अटलांटिकमध्ये आहेत, इंडियन ओशनमध्ये आहेत. या सगळीकडे एवढे फ्रिक्वेंट आणि एवढे इंटेन्स गोष्टी, घटना आपल्याला जाणवल्याच नाही. क्रायोस्फिअरचं मेल्टिंग बघा. आता तेवढा एक निकष जर धरला तुम्ही, क्रायोस्फिअर किती मागे चाललंय. गोमुख हे किती मागे गेलंय गेल्या 50 वर्षात, हे तुम्हाला दिसतंच. लोकं सांगू शकतात. आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत त्याचे. क्रायोस्फिअर किती मेल्ट होते, ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्या किती मागे सरकतायत. हे सगळं इट इज अन इंडिकेटर ऑफ समथिंग हॅपनिंग इन अ व्हेरी रॅपिड स्केल. जिओलॉजिक टाइम स्केलला पृथ्वी आणि त्याच्यावर राहणारे लोक, त्याच्यावर राहणारे सजीव यांना अनुकूलन करून घेण्याची संधी असते जिओलॉजिक टाइम स्केलला. पण ह्युमन टाइम स्केलला अनेक प्रजाती लुप्त होऊ शकतात. अनेक प्रजातींना हे टॉलरेट करता येत नाही. अनेक प्रजाती विस्थापित होतात. म्हणजे आता असं जाणवतंय की काही झाडांच्या ज्या स्पीशीज हिमालयातल्या आहेत त्या वरती सरकायला लागल्या. कारण त्यांना आता वरपर्यंत टेम्परेचर, आपल्याला जे त्यांचं अनुकूलन झालेलं टेम्परेचर आहे ते वरती पण मिळायला लागले. त्यामुळे त्यांचे सीड्स जे वरती जाऊन पडतायत ते रुजायला लागलेत आणि त्याच्यापासून झाडं यायला लागली. मॅनग्रोव्ह फॉरेस्टचं मार्च कमी झालेलं आहे. कारण मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये जर तुम्हाला इंटेन्स जेव्हा फ्लडिंग होतं तेव्हा फ्रेश वॉटर येत राहतं, ब्रॅकिश वॉटर कमी होतं, ॲसिडिफिकेशन झालेलं आहे ओशन. त्यामुळे हे सगळ्या बदल जे आहेत ते आपल्याला निसर्गात दिसत आहेत आणि हे रेकॉर्डेड सायंटिफिक रेकॉर्ड्स आहेत आपल्याकडे. एका ठिकाणी नाही, पृथ्वीवरती अनेक ठिकाणी ह्याचा रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यापासून डेटा मिळतो आपल्याला. मी मुंबई पुण्यात राहतो, तर माझ्या ह्युमन स्केलमध्ये माझ्या पुढं आत्ता क्लायमेट चेंजचे काय काय प्रमुख प्रश्न आहेत आणि ते कसे इव्हॉल्व्ह होतात. तुम्ही कोण आहात असा मी पहिला प्रश्न विचारतो. तुम्ही जर IT मध्ये नोकरी करणारे असाल तर तुम्हाला फारशी काळजी करायची जरूर नाही. जर तुम्ही फूड डिलिव्हरी ॲपमध्ये काम करत असाल, जर तुम्ही कुरिअरमध्ये असाल तर तुम्हाला भरपूरच काळजी केली पाहिजे. कारण तुमचा दिवस हा पूर्ण रस्त्यावर जाणार आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यात जास्ती झळ ही रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांना आहे. मुंबई, पुणे असो किंवा कुठेही असो. त्यामुळे जर आपण IT मध्ये किंवा एखाद्या कंपनीत, कॉर्पोरेटमध्ये काम करत असतो तर आपण दिवसभर इन्सुलेटेड असतो. आपण एअर कंडिशनरमध्ये असतो. घरी गेल्यावर आपण गाडीने घरी जातो. घरी गेल्यावर सुद्धा आपल्याला सोयी-सुविधा असतात. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो हवामान बदलतोय. पण ही जी मंडळी आहेत ज्याला आपण गिग इकॉनॉमी सध्या म्हणतो, गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांना सर्वात जास्ती झळ पोचते आणि त्यांना एवढी झळ पोचते की त्याचा उत्पन्नावर कमी परिणाम होतो त्यांच्या. म्हणजे काही वेळ आता फॉर एक्झाम्पल विदर्भ किंवा अकोला किंवा इथलं आपण टेम्परेचर बघितलं तर बाहेर पडता येत नाही दुपारी. त्यांना जर बाहेर पडता नाही आलं तर त्यांचं उत्पन्न संपतं. तुम्हाला जर IT कंपनीमधनं बाहेर पडता नाही आलं, तुम्हाला काहीच फरक नाही पडत. तुम्हाला पगार मिळत राहतो. त्यामुळे ॲट व्हॉट लेव्हल इन द सोसायटी आर यू ह्याच्यावरती तुम्हाला काय मेजर्स घेतले पाहिजेत हे ठरतं. आणि त्यामुळे ह्याला एक उत्तर नाही. पण हे तर मान्यच आहे. पण मी समजा IT त काम करतोय, मी समजा ऑफिसला जातोय, तरी मला एसीचा त्रास व्हायला लागतो. टेम्परेचर डिफरन्समुळं आजारपणं वाढतात. हे झालं उन्हाचं. पावसाळ्यात तर फ्लॅश फ्लड सर्वाधिक हिंजवडीत होतात, खराडीत होतात, मुंबईत होतात. पावसामुळं मी स्वतः एकदा ऑफिसला राहिलेलो रात्री, कारण मला ऑफिसातून घरी सिंहगड रोडला जाता येत नव्हतं. तर पण मग ह्या सगळ्याचं काय उत्तर? कसं आहे, हवामान बदलामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमधून कोणीही वाचणार नाही. तुम्ही पुढारी, राजकीय पुढारी असा, तुम्ही ITचा माणूस असा, तुम्ही गिग इकॉनॉमीमध्ये काम करणारा असा, तुम्ही हिंदू असा, मुस्लिम असा, तुम्ही फिनलंडमध्ये राहणारा असा, तुम्ही भारतात राहणारा असा, बांगलादेश पण आहे. हवामान बदलाचे जे परिणाम आहेत हे सगळ्यांना समान होत आहेत. त्यामुळे फक्त त्याची डिग्री, जाणवण्याची डिग्री आणि आपला रेझिलियन्स म्हणजे आपली लवचिकता, ते ॲब्सॉर्ब करण्याची लवचिकता ह्याच्यामध्ये बदल होतोय. त्यामुळे तुम्ही ITत असाल, तुम्हाला फ्लड्सचा त्रास होतोय, हिंजवडीत अडकून बसलाय, पण तुम्ही रेझिलियंट आहात, तुम्ही लवचिक आहात. कारण तुम्ही जरी घरी नाही गेलात तरी तुम्हाला फरक नाही पडत आहे, घरी कोणतरी आहे, इथे पगार चालू आहे. पण गिग इकॉनॉमीमधला माणूस समजा एखादा कुठे अडकून पडला आणि तो येऊच शकला नाही घरी, तर त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. तर म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा विचार करतोय की ह्याचा परिणाम सगळ्यांवर होतोय का? हो. म्हणजे समुद्र प्रचंड खवळलेला आहे आणि त्याचा त्रास सगळ्यांना होतोय. पण सगळ्यांची बोट सारखी नाहीये. आपण मोठ्या जहाजात बसलोय, आपल्याला कमी जाणवतोय. काही लोक शिडाच्या होडीत आहेत, त्यांना खूप जाणवतोय. काही लोक तराफ्यावर आहेत, त्यांना तर प्रचंडच जाणवतोय.
त्यामुळे अशा पद्धतीने आपण क्लायमेट चेंजची रिपरकशन्स ऑन सोसायटी ह्याचं बघितले पाहिजे आणि मग तेव्हा लक्षात येतो की हे समान नाही आहे. मला असं वाटतं, की मला याचा त्रास कमीत कमी व्हावा, माझ्या शहराला कमीत कमी व्हावा. एक फ्लॅश फ्लडचा आणि दुसरा हीटचा, हीट वेव्हचा. तर काय-काय करायला पाहिजे शहर म्हणून, लोकल बॉडी म्हणून, व्यक्ती म्हणून? मला वाटतं याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे हा लोकल बॉडीचा आहे. अर्बन लोकल बॉडी आपण ज्याला म्हणतो, अर्बन प्लॅनिंग ज्याला म्हणतो त्याच्या. दुसरा बिल्डर्सचा आहे आणि तिसरा आपण जे घरं विकत घेतो त्यांचा आहे. तर शहराची रचना ही फार महत्त्वाची आहे. मगाशी आपण हीट आयलंड इफेक्ट जो शब्द वापरला, त्याच्यासाठी अर्बन प्लॅनिंग ह्याच्यामध्ये खूप दोष देऊ शकतो आपण त्याला. आज आपण शहरं कशी बनवतो? आपण आर वी डिझायनिंग सिटीज टू कॉम्बॅट क्लायमेट चेंज? तर तसं कधीच नाही झालेलं. कारण शहरं आपली ही आपोआप वाढलेली आहेत. पूर्ण गेले 400-500 वर्षात वाढलेलं आहे. असं झालेलं आहे. तर त्यामुळे आज अर्बन प्लॅनिंग आपण जे करतो त्याच्यामध्ये मूलभूत बदल करण्याची जरूर आहे. आपण कशा प्रकारच्या बिल्डिंग्स बांधतो? आपण पॉप्युलेशनची डेन्सिटी वाढवतो का? ह्याचा महत्त्वाचा विचार केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मेट्रोच्या जवळ 4 FSI आहे. म्हणजे तिकडची आपण लोकसंख्येची डेन्सिटी आपण चौपट वाढवणार आहोत. ती चौपट वाढवल्यामुळे सगळे डिमांड ऑन इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे, डिमांड ऑन इलेक्ट्रिसिटी वाढणार आहे. त्यामुळे तिकडे हीट आयलंडचा इफेक्ट वाढणार आहे का? हा एक मुद्दा असतो. शहराची रचना आपण कशी करतो याच्यावरती शहरातला कुठला भाग जास्ती तापेल आणि कुठला भाग जास्ती फ्लडिंग होईल हे सहज लक्षात येतं. बरं. ह्या दोन्ही गोष्टींबद्दल मी सांगतो. तर मगाशी मी एक गोष्ट सांगायची राहिली, की पृथ्वीवरती जेवढा सूर्यप्रकाश पडतो, त्याचा बहुतांश भाग हा परावर्तित होतो. त्यामुळे सूर्याची तीव्र उष्णता जी आहे, ही पृथ्वीमध्ये साठवली जात नाही आणि ह्याला आपण अल्बेडो इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे पृथ्वीची सूर्यप्रकाश परावर्तित करण्याची क्षमता जी आहे, त्याला अल्बेडो इफेक्ट म्हणतो. हाय अल्बेडो म्हणजे अतिउच्च अल्बेडो म्हणजे पूर्णपणे सूर्यप्रकाश परावर्तित होतो. एक अल्बेडो असला तर जो सूर्यप्रकाश पडतो तो पूर्ण परावर्तित होतो. एक कुठेच नसतो. 0.8 असतो, 0.9 असतो. ते कुठे असेल? हिमआच्छादन जिथे असतं, की तिथे सूर्यप्रकाश जो पडतो तो रिफ्लेक्ट होतो. कारण पांढरा सरफेस असतो आणि ग्लॉसी असतो. त्यामुळे सगळा इफेक्ट होतो. सगळ्यात कमी अल्बिडो इफेक्ट कुठे असतो? जिथे गडद पृष्ठभाग असतो. म्हणजे डार्क सरफेसेस असतात. आपण म्हणतो ना, काळी गाडी असली की जास्ती तापते, पांढरी गाडी असली की कमी तापते. तर काळी गाडी म्हणजे काय? तर काळा रंग जो असतो, गडद रंग जो असतो, तो सगळ्यात जास्त शोषून घेतो उष्णता आणि अतिशय कमी परावर्तित करतो. आता हे प्रिन्सिपल आहे, हे फिजिक्सचं प्रिन्सिपल आहे. हे आणि नेचरचा, निसर्गाचा नियम आहे. याला आपण काही बदल करू शकत नाही, थँकफुली. पण ह्याच्यामध्ये आता तुम्ही विचार करा शहराची रचना. आता शहरामध्ये जेव्हा माती असते आणि जेव्हा काँक्रीट असतं, तेव्हा काय होईल हे आपल्याला माहिती आहे. माती जिथे असते त्यात आर्द्रता असते. माती जिथे गडद असते तिथे शोषून घेते हीट आणि जिथे लाईट कलरची, फिकट कलरची माती असते तिकडे जास्ती परावर्तित होतं आणि म्हणून वाळवंटामध्ये दिवसभर कितीही उष्ण असलं तरी रात्री अतिशय थंड होतं. कारण ही हीट पूर्ण परत रिफ्लेक्ट झालेली असते. डेझर्टचा वाळवंटाचा अल्बिडो इफेक्ट जवळ-जवळ 0.4, 0.6 पर्यंत जाऊ शकतो. त्याच उलट जर आपण अगदी डार्क सरफेसेस बघितले म्हणजे जिथे काळी माती आहे, तिकडे पूर्णपणे उष्णता राहते आणि ती राहू शकते आणि मग संध्याकाळी ती उत्सर्जित होते. हं. आता काँक्रीट सरफेस घ्या म्हणजे एक रंग झाला. दुसरं सरफेसचं टेक्स्चर. माती ही पोरस असते. सिमेंट हे सॉलिड असतं. त्यामुळे सॉलिडमध्ये हीट कंडक्टिव्हिटी जास्ती होते. त्यामुळे वरचा पृष्ठभाग तापला की खालीपर्यंत लवकर जातो. माती पोरस असल्यामुळे पृष्ठभाग जरी तापला तरी खालपर्यंत हीट जात नाही लवकर आणि त्यामुळे खाली गांडूळ किंवा सूक्ष्म जीव जिवंत राहतात. हं. जेव्हा आपण हार्डन करतो माती, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजच्या ग्राउंडवरती जॉगिंगचा ट्रॅक बघा, तो एकदम हार्ड झालेला असतो. त्याच्या खाली कुठलीही तुम्हाला गांडोळाची किंवा मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी दिसणार नाही. कारण ते इतका घट्ट झाल्यामुळे कॉम्पॅक्टिंग झालेलं असतं, दिवसभर तापते, खालपर्यंत हीट जाते. हेच जर तुम्ही तो जॉगिंग ट्रॅकच्या पलीकडे गेलात तर तिकडे गवत असतं किंवा आपल्याकडे पायवाटा दिसतात. पायवाटा कॉम्पॅक्टिंग झालेल्या असतात. तर असा विचार केला पाहिजे. मग सिमेंट काँक्रीट जिथे-जिथे आहे, जिथे पेव्हर ब्लॉक्स आहेत, जिकडे डांबर आहे, तिकडे अल्बिडो इफेक्ट कमी होतो आणि तिकडे
कंडक्शन जास्ती होतं, खालपर्यंत हीट जाते आणि जी खालपर्यंत हीट गेली आहे, दिवसाचं टेम्परेचर समजा 40 असतं, त्या 40मध्ये ह्यांनी उष्णता ॲब्सॉर्ब केलेली असते. रात्री समजा टेम्परेचर 30 झालं, हवेचं टेम्परेचर 30 आहे, जमिनीचं टेम्परेचर 40 आहे. त्यामुळे हीट फ्लोज फ्रॉम 40 टू 30. त्यामुळे तुम्ही काँक्रीटवर उभं राहिल्यावर खालनं गरम झाडा येतात. डांबरावर उभं राहिल्यावर खालनं गरम झाडा येतात. हेच तुम्ही खेड्यात जा, मातीवर उभा राहा, गरम होणार नाही. म्हणजे खेडं जरी समजा दिवसाला 40 असलं, रात्री 30 असलं, शहर सुद्धा दिवसाला 40 असलं, रात्री 30 असलं, तरी शहरामध्ये रात्री जास्ती उष्ण दिवस खेड्यात लागणार नाही, म्हणजे जिथे तुम्ही मातीवर उभा असाल तिथे. त्यामुळे पृष्ठभाग, त्याचं टेक्स्चर, ते कशाने बनलंय आणि त्याचा रंग, ह्या सगळ्यांवरती अल्बिडो इफेक्ट ठरतो आणि त्याच्यामुळे हीट आयलंड इफेक्ट कुठल्या भागात शहराच्या जास्ती होणार आहे, कुठे कमी होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. पुण्याचा विचार केला तर सरायशू पेठेमध्ये जिथे SP कॉलेज आहे, पेशवे पार्क आहे, सारसबाग आहे, हा एरिया रिलेटिव्हली गार आहे. पेठ एरियामध्ये जिथे डेन्सिटी जास्ती आहे, तिथे सगळीकडे डांबरीकरण आहे, जिथे झाडाचं आच्छादन नाही, ते जास्ती हीट तिकडे होणार आहे. त्यामुळे वी नो फॉर सर्टन व्हेअर हीट आयलंड इज गोइंग टू ऑकर, व्हेअर इट इज नॉट गोइंग टू ऑकर. हे माहिती आहे आपल्याला. हा झाला हीट आयलंडचा इफेक्ट. आता येऊया फ्लडिंगकडे. फ्लडिंग म्हणजे काय? हे एक आपण थोडक्यात आज सहज सोप्या भाषेत समजून घेऊ. तुम्ही कुठलंही शहर बघितलं, भारतातलं नाही, जगातलंही कुठले, तर शहर कुठे वसतात हो? जिथे मुबलक गोड्या पाण्याचा स्रोत आहे. गोड्या पाण्याचा स्रोत म्हणजे काय? शक्यतो वाहतं गोडं पाणी असतं. म्हणजे नदी असतो, ओढा असतो किंवा असे काही घटक असतात निसर्गात, की त्याच्या बाजूनी शहर वसलेलं असतं. तर आता ओढा किंवा नदी हे भूरूपामध्ये काय आहे? म्हणजे लँडस्केपमध्ये हाऊ कॅन यू डिफाईन अ रिव्हर ऑर अ स्ट्रीम? लोएस्ट पॉइंट ऑन द लँडस्केप इज अ स्ट्रीम. एखाद्या भूरूपामध्ये सगळे लोएस्ट पॉइंट जर तुम्ही जॉईन केले एका रेषेने, तर तो ओढा असतो किंवा ती नदी असते. म्हणजे काय? शहर हे बशीसारखं असलंच पाहिजे. म्हणजे हे लोएस्ट पॉइंटकडे जाताना जे जातं, ती अशी रचना ही प्रत्येक गावाची, शहराची असते. आता पहिलं आपण बांधकाम करतो तेव्हा काय करतो? सपाटीकरण. आता बघा, हे पूर्वी हा भूरूप असा होता आणि ही नदी होती. आता हे सपाटीकरण करत 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 आपण सपाट करायला लागलो. मग आता पडलेला पाऊस तो नदीत जाणार आहे का? नाही जाणार. हे माहिती आहे आपल्याला. मग तो नदीत नाही जाणार तर कुठे जाईल? रस्त्यावर राहील. आणि रस्त्यावर राहतो आज 3-3 दिवस रस्ते आपले तुंबलेले असतात, पाऊस जरी बंद झाला तरी. हे का होतं? कारण त्याला वाटच नाहीये नदीकडे जायला, भैरोबा नाळाकडे जायला, नागझरीकडे जायला. रस्तेच उरलेले नाहीयेत त्याला. नॅचरल ड्रेनेज पॅटर्न हे आपण बदलले. त्यामुळे आपल्याला नॅचरल ड्रेनेज पॅटर्न जेव्हा बदलतो, तेव्हा आपल्याला माहिती असतं, की तीव्र पाऊस झाला, इंटेन्स रेनफॉल झाला, की काही ठिकाणी तुम्हाला फ्लडिंग होणारच आहे. हे माहिती असतं. आणि मग आपण सखल भाग निर्माण करतो, आपण वर्कस भाग निर्माण करतो, कारण ते अनड्युलेशन्स आहेत. नॅचरल लँडस्केप तसं आहे. म्हणजे टेकडीचा भाग किंवा प्रभात रोड हा जरा उंचावर आहे. नदीच्याकडे मी जिथे राहतो सदाशिव पेठेत खालती आलेला आहे, कारण मी नदीजवळ आलोय. तुम्ही नदीपासून लांब गेला, तुम्ही बावधन बाणेरला गेला, की तुम्हाला वरती गेला. तुम्ही आता बघा, साधी गोष्ट तुम्हाला सोपं उदाहरण देतो. तुम्ही पुण्याहून समजा निघालायत अहिल्यानगरला, तर तिकडे रस्त्यात जाताना एकदम उतार येतो. उतार आला की नदीचा पूल येतो. तो पूल संपला की परत चढ येतो. कारण यू आर ॲट द लोएस्ट पॉइंट ऑफ द लँडस्केप. आणि हे माहिती असतं आपल्याला, अर्बन प्लॅनर्सना हे माहिती आहे. पण आपण तशी रचनाच करत नाही शहराची, की टू अव्हॉइड फ्लडिंग. कम्फर्ट अँड कन्व्हिनियन्ससाठी आपण आपलं आर्किटेक्चर आणि घरं डिझाईन करतो. त्यामुळे हे होतंच. हा एक महत्त्वाचा फ्लडिंगचा भाग झाला. दुसरा फ्लडिंगचा भाग जो आहे, तो मी मध्ये एक 5-7 वर्षापूर्वी गोष्ट लिहिली होती, जी प्रचंड व्हायरल झाली. WhatsAppवरती लिहिली, नंतर भवतालवर लिहिली. आटलेल्या विहिरीची गोष्ट म्हणून. मी राहतो सदाशिव पेठेत. माझ्या घरामध्ये माझा 140 वर्ष जुना वाडा आहे. आमच्याकडे 30 फुटी मोठी विहीर आहे. म्हणजे आम्ही सगळे पोहायला तिकडे शिकलो, त्यातलं पाणी प्यायलो, तिथे हे केलो. 140 वर्ष जुना वाडा म्हणजे आमची ही 5वी पिढी आहे. 5 पिढ्यांमध्ये कोणीही आमच्यापैकी त्या विहिरीचा तळ बघितला नाही. कायम बारमाही भरपूर पाणी असतं. कारण काय, काय आम्ही नदीच्या जवळ आहोत, आम्ही डिस्चार्ज एरियामध्ये आहोत. आम्ही सगळं जे रिचार्ज झालेलं पाणी आहे, ते आम्ही डिस्चार्जमध्ये. त्यामुळे सदाशिव पेठेत कुठेही खणलं तरी पाणी लागतं. आता ह्या विहिरीचा तळ बघण्याचं नशीब माझ्या नशिबात. बर. गंमत काय झाली, आमच्या शेजारी आमच्यासारखाच वाडा होता मोठा. म्हणजे आमचा वाडा जवळजवळ
12-15 गुंठ्याच्या जागेत आहे. तसाच 15 गुंठ्याचा वाडा शेजारी होता. तो वाडा विकला गेला आणि तिथे 8 मजली बिल्डिंग यायला लागली. 8 मजली बिल्डिंग यायला लागली म्हणजे काय, की 3 मजले खाली पार्किंग करायला लागलं. 3 मजले पार्किंग म्हणजे काय, की एक्स्कव्हेशन करायला लागलं. ब्रेकर 1 वर्ष ब्रेकर लावून तिकडे पूर्ण बॅसॉल्ट जो आहे, काळा पाषाण तो फोडला गेला आणि एक दिवस असा आला, की जेव्हा आमच्या विहिरीला येऊन मिळणारे झरे जे होते, ते त्या बॅसॉल्टमध्ये फुटले आणि आमची पूर्ण विहीर रिकामी झाली. सगळे झरे जे आहेत, ते त्या खड्ड्यात फुटले. म्हणजे आमच्या तोंडचं पाणी पळालं आणि त्या बिल्डरला हे नको असलेलं पाणी हे नाकी 9 झाले त्याचे. कारण पुढचे 3 वर्ष त्यांनी ते पाण्याला 10 एचपीचा पंप लावून उपसा करायला लागला. त्याला ते नकोच होतं पाणी. ते फुटलेले झरे होते. त्याला पार्किंग बांधायचं होतं. तर आता असा विचार करा, पुण्यामध्ये किती रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चाललेत, किती वाडे जाऊन 2 मजले खाली पार्किंग चाललंय. समजा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकराच्या प्लॉटमध्ये 2 मजले खाली गेले, तर 1 एकराचा प्लॉट, चौरस प्लॉट गुणिले किती खाली जातोय, एवढ्या व्हॉल्यूममध्ये पाण्याचं पर्कोलेशन आपण बंद करून टाकू. तिथे पार्किंग येणार आहे, तिथे सिमेंट येणार आहे, तिथे गाड्या लागणार आहेत. त्यामुळे तिथे जे पूर्वी पर्कोलेशन होतं, तिथे जो पाणी निचरा व्हायचा तो होणार नाहीये. मग ते होणार नाहीये, ते पाणी कुठे राहणार आहे? ते पृष्ठभागावर राहणार. त्यामुळे आपण सरफेस वॉटर वाढवलंय. शहराची रचना एक भाग झाला, पण बिल्डिंग कसं करतोय ह्याच्यामुळे सुद्धा दॅट डिटरमिन्स हाऊ मच वॉटर इज गोइंग टू रन ऑफ अँड हाऊ मच वॉटर इज गोइंग टू पर्कोलेट. पर्कोलेशन कमी केलं की सरफेस रन ऑफ वाढतो. सरफेस रन ऑफ वाढला आणि जर तो नदीपर्यंत पोहोचला नाही तर फ्लडिंग वाढतं. त्यामुळे फ्लडिंग इंटेन्सिटी जिथे जास्ती होते, त्यामुळे हा विरोधाभास बघा, आपल्याकडचा पाऊस वाढलाय, पण ग्राउंड वॉटर कमी झालंय. कारण पर्कोलेशनच्या जागाच उरल्या नाही. आज प्रत्येक आपल्याला शहरी माणसाला पाऊस हवा असतो, चिखल नको असतो. त्यामुळे आपण डांबर करतो, पेवर्स करतो, सिमेंट करतो. ह्या सगळ्या गोष्टींनी माती आच्छादन करून टाकतो आणि इम्परव्हियस बनवून टाकतो. म्हणजे त्याच्यामध्ये पर्कोलेशन होणं बंद करून टाकतो आणि सरफेस रन ऑफ वाढतो आणि मग म्हणतो की अरे फ्लडिंग का होतंय आणि माझी विहीर काढली. हे दोन्ही प्रश्न मनात येतात. मी समजा एक हे सगळं ऐकल्यानंतर कॉशियस आणि कॉन्शियस झालेला व्यक्ती आहे. मला फ्लॅट घ्यायचा आहे किंवा मी असा बिल्डर आहे की ज्याला हे सगळं हवंय. कारण मला आर्थिक पण फायदा आहे. बोर असेल तर मला पाणी राहील, माझे फ्लॅट जास्त किमतीला खपतील. सोल्युशन काय? अवघड आहे. चांगले बिल्डर आहेत आपल्याकडे. म्हणजे मी असं एका सिंगल ब्रशनी सगळ्यांना वाईट आहेत असं पेंट करत नाही. आपल्याकडे अर्बन प्लॅनर्सही चांगले आहेत. आपल्याकडे काही ठिकाणी विचार चांगला होतो. हे सगळं होतं. कुठेतरी मला वाटतंय की आपण हा फ्लॅट विकत घेणाऱ्याच्या मनात विचार आणला पाहिजे, की तुम्ही जेव्हा फ्लॅट विकत घेताय ना, तेव्हा ह्या गोष्टी बघा. तुम्ही सखल भागात आहात का? तुमच्याकडे सॉईल म्हणजे माती उघडी आहे का? का सगळं पूर्ण सिमेंटनी झाकून घेतलंय? 100% पार्किंग असणं हे चांगलं आहे. म्हणजे चांगलं आहे म्हणजे माझ्या दृष्टीने. कारण मला 2 गाड्या ठेवता येतील, 4 स्कूटर ठेवता येतील. पण त्या ठेवायच्या कन्व्हिनियन्ससाठी व्हॉट इज द प्राइस दॅट आय एम पेइंग? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. अँड द प्राइस आय एम पेइंग फॉर दॅट कन्व्हिनियन्स इज पाण्याचा निचरा होणार नाहीये आणि कुठेतरी जाऊन फ्लडिंग होणार आहे. तर कॉन्शियस कन्झ्युमर हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवसातली घटक आहे, की विवेकी उपभोग आणि सजग ग्राहक या 2 गोष्टी व्हायला पाहिजे, की मी सजग पाहिजे. मी जी वस्तू विकत घेतोय, त्यांनी पर्यावरणीय काय हानी झालेली आहे किंवा त्याचा परिणाम काय होतोय, याचा माझ्यामध्ये विचार होतोय का? आणि दुसरं म्हणजे विवेकी उपभोग. मी काय उपभोग करतोय? मी कशा पद्धतीच्या वस्तू विकत घेतोय? किती विकत घेतोय? याच्यावर काही आळा घालता येईल का? ह्या दोन्ही पद्धतीने विचार केलाय आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये कसं आहे माहिती आहे का? डिमांड ड्राइव्हज प्रोडक्शन. म्हणजे मी ज्याची मागणी बाजारपेठेत ठेवीन त्याचं उत्पादन होतं. त्यामुळे वी शुड नॉट ब्लेम प्रोड्युसर्स. वी शुड ब्लेम अवरसेल्फ, की आपण काय पद्धतीची मागणी बाजारपेठेत ठेवतोय तेच आपल्याला मिळणार आहे. मग आपण जर असे आलिशान फ्लॅट्स आणि सगळीकडे पेवर ब्लॉक्स डिमांड केले तर तसंच मिळणार आहे आपल्याला. आपण जर बिल्डरशी बोलायला बसलो आणि त्याला म्हटलं की नाही तू हे सगळं माती नाहीच आहे इथे, मला इथे नको आहे तुझ्याकडे फ्लॅट, मी दुसरीकडे बघायला जाईल, असं 4 जणांनी सांगितलं की त्या बिल्डरला लक्षात येईल की अरे बापरे, माती ठेवणं महत्त्वाचं आहे कस्टमरच्या दृष्टीने, ग्राहकांच्या दृष्टीने किंवा विहीर, ओपन विहीर असणं महत्त्वाचं आहे. झाडाचं आच्छादन असणं, ग्रीन कव्हर असणं महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीच आज महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. आपण फ्लॅटमध्ये किती आहे, ओटा कशाचा आहे, हे कशाचं आहे, व्हिट्रिफाईड टाईल्स आहेत की नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण मला शेवटी आयुष्य त्यात काढायचं. पण तिथे आयुष्य काढायचं असताना त्या परिसर कसा आहे, याचा विचार केला पाहिजे.
फक्त दार बंद केल्यावर उंबरठ्याच्या आतलं घर कसं आहे हे बघणं महत्वाचं जरी असलं तरी उंबरठ्या बाहेर काय आहे, परिसरात काय आहे हे तितकंच महत्वाचं. सर ह्याच इकॉनॉमिक्सच्या लॉजिकनं माझे खूप प्रश्न डेन्सिटीनं सुटतात. खूप लोक एकत्र राहतात, तर मला तिथं पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळेल, तिथं दुकान जवळ मिळेल, तिथं हॉस्पिटल जवळ मिळेल. विच मीन्स की मला तिथं मोकळी जागा ठेवण्याचं, मैदान ठेवण्याचं इन्सेंटिव्हच राहत नाही. आणि खरेदीदाराला, विकणाऱ्याला इन्सेंटिव्ह राहत नाही, कारण तिथं माझे फ्लॅट अधिक किमतीनं खपतील ना. अशा वेळेला इकॉनॉमिक्सच्या भाषेत उदाहरणार्थ कोथरूडमध्ये सगळीकडे आत्ता बिल्डिंग आहे. रिकामी जागा राहणं, मातीची जागा राहणं, हे इन्सेंटिव्हाइज कसं होईल, काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं, की समाज जसा समृद्ध होत जातो, म्हणजे सोसायटी जशी ॲफ्लुएंट होत जाते, तसं वी स्टार्ट डिमांडिंग बेटर परिसर. म्हणजे आता बघा, तुम्ही छान समृद्ध आहात, तुमच्याकडे छान नोकरी आहे, पैसा बँकेत वगैरे सगळं आहे. तर तुम्ही एखाद्या गजबजलेल्या ठिकाणी घर घ्याल का छान परिसर असलेल्या जिथे झाडं आहेत, जिथे उद्यान आहे, पार्क आहे, अशा ठिकाणी घर घ्याल? साहजिकच तुम्ही अशा ठिकाणी घर घ्याल, की जिथे संध्याकाळी आल्यावरती आपल्याला शांत परिसर मिळेल, दाटीवाटी नसेल, चालायला फुटपाथ असतील, जायला पार्क असेल, अशा ठिकाणी घ्याल. तर अशी डिमांड सोसायटीची वाढत गेली आहे. पुण्यातही असे परिसर आलेले आहेत. काही ठिकाणं अशी आहेत, की जिथे ते दॅट इज डिमांडेड. पण जिथे हे आपण ज्याला म्हणतो, की जिथे व्हेअर पॉव्हर्टी रिसाइड्स तिथे हे होत नाही. आणि तिथे जेव्हा आपण स्लम रिडेव्हलपमेंट करतो किंवा हे करतो, तेव्हा तशाच पद्धतीने आपण घरकुल करतो. तसेच उंच टॉवर्स करतो. त्यांना तिथे आपण बाग देत नाही, तिथे लायब्ररी यायची सोय करत नाही, तिथे नाट्यगृहाचे विचार करत नाही. त्यामुळे आपण वी आर क्रिएटिंग आयलंड्स ऑफ डेप्रिव्हेशन आणि व्हाईल देअर आर सम पॉकेट्स ऑफ एफ्लुअन्स. अशा पद्धतीचं डेव्हलपमेंटचं मॉडेल योग्य आहे का? याच्यावर विचार व्हायला पाहिजे. श्रीमंतांच्या जगण्याची ठिकाणं आणि निम्न मध्यम वर्गाची जगण्याची ठिकाणं याच्यात जो क्वालिटेटिव्ह फरक आहे, त्यानं खूप प्रश्न येतात. हे नक्की काय आहे? तर बघा, आता तुम्ही जर स्लम रिहॅबिलिटेशनच्या बिल्डिंग्स त्याच पद्धतीने बघितल्या, तेवढ्याच डेन्सिटीने पॉप्युलेशन केलं, तर त्यांना जास्ती तीव्रपणे उष्णतेचा त्रास होणार आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा जास्ती तीव्रतेने त्रास होणार आहे. त्या उलट जर तुम्ही एखादा असा परिसर शोधला असेल, की जिकडे हिरवाई आहे, जिथे पादचारी मार्ग आहे, उद्यान आहे, तिथे तुम्हाला कमी तीव्रता जाणवेल. त्यामुळे मग आपण काय करतो, की आपण अशी शहरं बनवतो, की ती श्रीमंतासाठी योग्य आहेत आणि गरिबांसाठी योग्य नाहीत. अशीच शहरं बनवतो आपण. तो हा पण विचार बदलण्याची खूप जरूर आहे आणि अर्बन प्लॅनिंगमध्येच हा विचार आला पाहिजे. कमर्शियल आय-टी बिल्डिंग्समध्ये की त्या पूर्ण काचेच्या असतात. तर या काचेच्या बिल्डिंगमुळं ऊन आणि पाऊस या दोन्हीवर काय परिणाम होतो त्या बिल्डिंगच्या अवतीभोवती आणि बिल्डिंगमध्ये? बरोबर. चांगला प्रश्न विचारलात. आणि काचेच्या बिल्डिंगची ट्रेंड ही आय-टी सेक्टरमुळेच निघाली आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर. आता काचेची जर तुम्ही बिल्डिंग केली, तर तुम्हाला दिवसभर ऊन आतमध्ये येणार. बरोबर. आतमध्ये जिथे कचेरीमध्ये तुम्हाला सारखं उन्हाची झळ लागणार. त्यामुळे तुम्हाला काचा ह्या डार्कच करायला लागतात. आणि कुठलीही काचेची बिल्डिंग बघितली तर ते डार्क असते. म्हणजे आतलं दिसत नाही. आपलंच बाहेरचं रिफ्लेक्शन दिसतं. आणि मी मगाशी काय म्हटलं, की अल्बिडो इफेक्ट हा डार्क कलरला जास्ती असतो, फिकट कलरला कमी असतो. त्यामुळे काचेच्या बिल्डिंग ह्या दिवसभर उष्णता शोषून घेतात. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, काचेच्या बिल्डिंग सूर्यप्रकाश रिफ्लेक्टही करत असतात. त्यामुळे समोरच्या बिल्डिंगला रिफ्लेक्शनचा त्रास होतो आणि ती बिल्डिंग रात्रभर म्हणजे दिवसभर ऊन शोषून घेतलेली असते आणि ती आत गरमी शिरायला लागते. त्यामुळे तुम्हाला काचेच्या बिल्डिंगमध्ये एअर कंडिशनर शिवाय राहताच येत नाही. कुठलीही काचेची बिल्डिंग बघा, तुम्हाला एअर कंडिशनर लागणारच आणि त्या भागाचं, त्या परिसराचं तापमान हे हीट आयलंड इफेक्ट हा जास्ती होतो. हे माहिती आहे आपल्याला. आता तुम्ही मातीचं घर घ्या आणि सिमेंटचा बंगला घ्या. 2 मध्ये अल्बिडो इफेक्ट कुठे जास्ती होईल? म्हणजे मातीचं घर जास्त थंड राहील. थंड राहील. कारण माती एक तर पोरस असते, पोरॉसिटी म्हणजे त्यात सच्छिद्र असते आणि सिमेंट हे अतिशय कॉम्पॅक्टेड असतं. त्यामुळे त्याची हीट आतपर्यंत, त्याला कंडक्टिव्ह हीट म्हणतो आपण, कंडक्शन लवकर होतं. मातीच्या घरामध्ये कंडक्शन अतिशय स्लो होतं आणि संध्याकाळी जेव्हा टेम्परेचर कमी होतं, तेव्हा मातीची उष्णता लगेच निघून जाते. सिमेंटची उष्णता बराच काळ टिकते. म्हणून आपण टेरेसच्या खालचे फ्लॅट घ्यायला अव्हॉइड करतो ह्याच कारणासाठी. त्यामुळे
मँगलोर टाईल्स किंवा कौलारू रूफ असणं हे जास्ती योग्य असतं. आपण आपलं काय झालंय माहितीये का, आपण परदेशी आर्किटेक्चर बघून तसंच्या तसं आपण ते इथे आणलंय. परदेशामध्ये काचेच्या बिल्डिंग्स ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण ते समशीतोष्ण क्लायमेट हवामानमध्ये आहे. आपण उष्णकटिबंध प्रदेशात आहोत. आपल्याकडे बारमाही भरपूर सूर्यप्रकाश आहे. त्यांच्याकडे 3-3 महिने बर्फ असतो, 3-3 महिने ढग असतात. त्यामुळे त्यांना जो काही उष्णता मिळेल ही ठेवायची असते. त्यांना एअर कंडिशनर नको असतो, त्यांना हीटर हवा असतो. आपल्याकडे हीटर वापरताच येत नाही. त्यामुळे आपलं प्लॅनिंग चुकलेलं आहे, हा एक भाग झालाय. आपलं आर्किटेक्चरही चुकलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे अर्बन हीट आयलंड इफेक्ट हा जास्ती ॲग्रिव्हेट होतो. बेसमेंट होतं पार्किंगसाठी आणि पार्किंग होतं गाड्यांसाठी. आत्ता जे तुम्हीच म्हणालात, बऱ्याचशा ठिकाणी फोर व्हीलरनं जाण्याशिवाय फॉर माय सेफ्टी, फॉरगेट अबाउट कम्फर्ट, पर्यायच नाहीये. तर मला पार्किंग हवंच. मग गाड्या वाढणारच. पुणे हे सर्वाधिक गाड्यांचं शहर आहे. काय करायचं मग याचं? हे ऐतिहासिक चुका आपण बघतोय आता. की पहिलं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण नीट सक्षम केलेलं नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम केलं नाही, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जितकी डोकी तितक्या स्कूटर्स हे समीकरण झालेलं आहे. आणि आता तर असं झालंय की जेवढी डोकी तेवढ्या फोर व्हीलर्स असेही कुटुंब आहेत काही. गाड्या वाढत जातात आणि गाड्या वाढत जातात ह्याचं आपल्याला कौतुक आहे. आज तुम्ही बघा ना, वर्षाच्या शेवटी 1 एप्रिलला हेडलाईन्स काय असतात? गेल्या वर्षी भारतामध्ये 3 दशलक्ष गाड्या निर्माण झाल्या. बॉयन्सी आहे, उत्तम आहे. हे सगळं आपल्याला छान वाटतं. बरं, गाडी ही एक अशी वस्तू आहे बघा, म्हणजे गंमत बघा त्याची, की माझी वैयक्तिक वस्तू आहे, जी मी घरात ठेवायला पाहिजे, पण मी सरकारकडे जाऊन जागा मागतोय घरात ठेवायला. आता मला सांगा, हे टेबल ठेवायला तुम्ही मनपाला सांगाल का? नाही, मी हे रस्त्यावर ठेवतो टेबल. तुम्हाला लोकं मारतील जोड्याने. तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तू का बाहेर आणता? मग गाडी का ठेवायला परवानगी देता रस्त्यावर? रस्त्यावर आज फुटपाथ काढून आपण गाड्या ठेवायला पार्किंग केली. आमच्या भागामध्ये सदाशिव पेठेमध्ये प्रत्येक रस्त्यावरती दुतर्फा फुटपाथ होते. ते सगळे काढून आज तिकडे पार्किंगसाठी जागा दिली. टू व्हीलर्स, गाडी म्हणजे फक्त कार नाही, सगळ्या गाड्या. टू व्हीलर्सची पार्किंग. तर हे वाढतच जाणार आहे हे माहिती आहे आपल्याला. मग ह्याला काय पर्याय होता, की पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय होता. पण तो आपण त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्षित केलं. आणि ह्या दुर्लक्षित केल्यामुळे आज एवढी गाड्यांची संख्या वाढलेली आहे. आणि ती वाढतच जाणार आहे. कारण आजही आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढं नाहीच आहे. मुंबईला ॲडव्हांटेज नॉर्थ साऊथ आयलंड्स आहेत. त्यामुळे नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी चांगली आहे. लोकल्सनी कनेक्टिव्हिटी केली आहे. बसच्या सिस्टम्स ईस्ट वेस्ट जातात. त्यामुळे तिकडे पब्लिक ट्रान्सपोर्टचा ऑप्शन आहे. पुण्यामध्ये तसं नाही. ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ कुठेही कोणालाही जावं लागतं. तर अशा पद्धतीचं आपल्याकडे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झालेलं नाही. मुंबईत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट झाली. नाही, कांदिवली स्टेशन आल्यावरती कांदिवलीच्या भोवती गर्दी वाढली. बोरिवली स्टेशन आल्यावरती बोरिवलीच्या भोवती गर्दी वाढली. पुण्यामध्ये तसं नाही झालं. नळस्टॉप आल्यावरती त्याच्या भोवती गर्दी वाढली नाही झालं. त्यामुळे तिकडे 4 FSI दिलं. आता तरी गर्दी वाढवा. तर अशा आपल्याकडे ऐतिहासिक काही चुका झाल्यात आणि आपण त्या पुढे नेत आहोत. हे जे प्रकल्प आहेत, मेट्रोज फॉर दॅट मॅटर, यानं शहरातलं जगणं पर्यावरणीय दृष्ट्या सुधारू शकतं का? शहरातलं जगणं नक्कीच सुधारू शकतं. कारण पर्याय मिळतो आपल्याला आणि चांगला वातानुकूलित परिस्थितीत आपल्याला प्रवास करता येतो. पण ॲट व्हॉट कॉस्ट? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अशा 2 गोष्टी आहेत. तर तुम्ही पर किलोमीटर प्रवास एका माणसाचा मेट्रोनी अर्बन लोकल बॉडीला किंवा मेट्रो चालवणाऱ्या संस्थेला किती खर्च येतो व्हर्सेस बसमधनं त्याच माणसाला तितकाच किलोमीटरचा प्रवास करायला किती खर्च येतो हे बघितलं तर मेट्रोचा खर्च कित्येक पट जास्त. ऑन दी अदर हँड सामाजिक पर्यावरणीय आपलं सॉरी पब्लिक ट्रान्सपोर्टचा खर्च अत्यल्प आहे. म्हणजे बसचा खर्च अत्यल्प आहे. त्यामुळे लॉजिक सेज दॅट आपण बसेस वाढवल्या पाहिजे. आपण मेट्रो वाढवून उपयोग नाही. पण आता गंमत काय झाली आहे, जिकडनं मेट्रो जाते त्याच्याच खालनं आपण डबल डेकर फ्लायओव्हर केलाय. म्हणजे आपण गाड्यांना पण इन्सेंटिव्ह देतोय, की तुम्ही नका मेट्रो नका वापरू. तुम्ही इथे आम्ही फ्लायओव्हर देतोय ना, गाड्या वापरा. मग हे दॅट बीट्स लॉजिक. म्हणजे जिथे मेट्रो आहे त्याच्या खाली तुम्ही फ्लायओव्हर का देताय? तिथे गाड्या जाणं डिस्करेज केलं पाहिजे, पण आपण एन्करेज करतोय. पण असा विरोधाभास अर्बन प्लॅनिंगमध्ये आज आपल्याला दिसतो. सगळ्या महानगरात एक चर्चा होती की पर्यावरण आणि विकास
हे विरुद्धार्थी शब्द मानले जातात. बोगदा करू नका, मेट्रो करू नका, असं करू नका, तसं करू नका. पण तिथल्या बहुतांश जनतेला तो सो कॉल्ड विकास हवा असतो, म्हणूनच ते घडतं. हे पर्यावरण विरुद्ध विकास असंच राहणार का बदलणार? आपल्याकडे नाही, आपण सारखंच असं म्हणतो की म्हणजे पर्यावरणवादी आहेत एखादा, असं आपण त्याला म्हणतो. पण आपण असं कधीच म्हणत नाही की हा विकासखोरी आहे. त्यामुळे जर काही लोक पर्यावरणवादी असतील तर काही लोक विकासखोर आहेत असंही म्हणलं पाहिजे आपण. पण तसं आपण म्हणत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की विकास हा सगळ्यांना सारखाच असतो. पण आज जो आपण म्हणजे ब्रिटिश जाऊन आता किती 78-79 वर्ष झाली, पण जो विकास झाला आहे तो सगळ्यांना समान झालेला नाही. काही समाज अत्यंत वंचित आहेत. काही जॉग्राफिक एरियाज म्हणजे काही भौगोलिक क्षेत्र अशी आहेत की अत्यंत वंचित आहेत. काही भौगोलिक क्षेत्र अशी आहेत की त्यांना विकासाचा फायदा खूप झालेला आहे. काही औद्योगिक क्षेत्र अशी आहेत की ज्यांना विकासाचा खूप फायदा आहे. काही क्षेत्र अशी आहेत की त्यांना विकासाचा फायदाच झाला. उदाहरणार्थ आय-टी सेक्टर, विकासाचा खूप फायदा आला. मेट्रोचा फायदा आला, SEZचा फायदा आला, MIDCचा फायदा आला. अल्पभूधारक शेतकरी यांना विकासाचा फायदा पोहोचलेला असतो. भूमिहीन शेतकरी यांना विकासाचा फायदाच पोहोचलेला नाही. कोरडवाहू भागातले शेतकरी यांना विकासाचा फायदाच पोहोचलेला नाही. मग आपण विकास सगळ्यांना समान आणि सगळ्यांसाठी चांगला आहे असं कुठल्याच बेसिसवर बघतो. मग आपण जे ॲफ्लुएंट सोसायटीत राहतो, जे आपण IT मध्ये काम करतो, ज्यांचा भरपूर पगार आहे, ते बोलतात का की विकासाचा फायदा होतो? तर तीच लोकं बोलतात विकासाचा फायदा. मग विकास म्हणजे काय याची व्याख्या आपण बदलली पाहिजे. आणि संवर्धन, निसर्ग संवर्धन, निसर्गाची मूल्यांकन करतो का आपण? हा मोठा प्रश्न आहे. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गाचं मूल्यांकनच होत नाही. आपण जेव्हा खनिज काढतो, आपण जेव्हा तेल साठा काढतो, आपण ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शन करतो किंवा आयर्न ओर काढतो, तेव्हा आपण तो ते उत्खनन करणारा कंपन्याला जो खर्च येतो आणि त्यांना जो नफा लागतो त्याचे पैसे देतो. त्यामुळे ते आयर्न ओर किंवा बॉक्साईटचं व्हॅल्युएशन नसतं. ते कॉस्ट कॉम्पेन्सेशन असतं. निसर्ग कायम फ्रीली अवेलेबल आहे असंच आपण अर्थव्यवस्थेत मानलेलं आहे. साधी गोष्ट बघायची, तर एखादं झाड जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याला अर्थव्यवस्थेत त्याला व्हॅल्यूच नसते. पण ते झाड कापून टाकल्यावर त्याला टिंबरला व्हॅल्यू येते. म्हणजे त्या लाकडाला अर्थव्यवस्थेमध्ये व्हॅल्यू तेव्हा येते जेव्हा तो झाड नसतं, तेव्हा लाकूड असतं. त्यामुळे आपलं नॅचरल रिसोर्सेस अकाउंटिंगच नाहीये. नैसर्गिक संसाधनांचं आपण मूल्यांकनच केलेलं नाही. त्यामुळे आपल्याला फॉरेस्ट काढून टाका आणि तिकडनं रस्ता येऊ दे म्हणायला अतिशय सोपं जातं. आणि त्याला इकॉनॉमिक बॅकअप आपण देऊ शकतो. हा रस्ता काढल्यावर ह्या 2 गावांना एवढा पैसे खर्च कमी होईल. ते आर्थिक मूल्यांकन केलं. पण हे फॉरेस्ट काढल्यावरती काय जाणार आहे, म्हणजे काय मूल्यांकन जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशनच नसतं. GDPमध्ये बघा, GDP म्हणजे काय? राष्ट्रीय सकल उत्पन्न. आपण GDP सारखं रोज वाचतो. कुठल्यातरी पेपरात, कुठल्यातरी बातमीत आपण सारखं GDP भारतात 60% आहे, चायनाने आपल्या पुढे गेलं वगैरे, वगैरे GDP. GDP म्हणजे काय? की आपण सगळ्या जो अर्थव्यवहार होतो, त्याचं संकलन जर केलं तर ते GDP असतं. पण त्या अर्थव्यवहारामध्ये काय-काय आपण खर्च धरतो, याचं काहीच निर्बंध नाहीये. म्हणजे पुण्याहून मुंबईमध्ये जाताना एखादा एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट झाला, तर दॅट इज गुड फॉर द GDP. खर्च वाढलाय. वॉरनी खर्च वाढतो, गुड फॉर द GDP. टेररिझम, नवीन आपण तुरुंग बनवली, नवीन CCTV प्रचंड वाढले. दीज आर गुड फॉर GDP. बट दे आर नॉट युजफुल फॉर सोसायटी. हे खर्च. त्यामुळे GDP डज नॉट मेजर व्हॉट इज गुड फॉर सोसायटी. इट मेजर्स द फ्लो ऑफ मनी. त्यामुळे विकास काय आणि वृद्धी काय हे आधी वेगळं केलं पाहिजे. आर्थिक वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह आहे. विकास हा क्वालिटेटिव्ह आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100 नवीन जिल्हा परिषदेच्या शाळा आल्या, ही वृद्धी आहे. तिथे एज्युकेशनची क्वालिटी काय आहे? हा विकास आहे. मग आपण एज्युकेशनची क्वालिटी मोजू शकतो का? नाही. त्यामुळे त्याचं रिपोर्टिंग होत नाही. रिपोर्टिंग कशाचं राहतं? 100 नवीन शाळा उघडल्या. त्यामुळे वृद्धीचं रिपोर्टिंग होतं.
क्वालिटेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याचं रिपोर्टिंगच होऊ शकत नाही, कारण आपण वी कॅनॉट कॅप्चर दॅट इन टू अ मेट्रिक. शेवटच्या प्रश्नाआधी या सगळ्यात झाडांचं महत्व नक्की काय आहे सायंटिफिकली? झाडांचं महत्त्व आपल्याला खरं कळलेलंच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण आपलं खाद्य बनवतो का हो? नाही. फुलपाखरू त्यांचं खाद्य बनवतं का? वाघ बनवतो का? चिमण्या बनवतात का? नाही. पृथ्वीवरती स्वतःचं खाद्य बनवण्याची क्षमता फक्त एका प्रकारच्या सजीवाला आहे, ज्यांना प्रकाश संश्लेषण करता येतं. फक्त आणि फक्त प्रकाश संश्लेषणातून आहार बनतो. आणि ही पूर्ण जे अन्न साखळी आहे, ही प्रकाश संश्लेषण करणाऱ्या सजीवांच्या खांद्यावर उभी आहे. म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा हे असं एक घोषवाक्य नसून, झाडे लावा, झाडे जगवा इज द फंडामेंटल फिलॉसॉफी बिहाइंड ह्युमन सर्व्हायव्हल आणि आवर इकॉनॉमी. आपली इकॉनॉमी ही पूर्णपणे फोटोसिंथेसिसवर अवलंबून आहे. फक्त प्रकाश संश्लेषणावर अवलंबून आहे. जर शेती झाली नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडते. शेती म्हणजे प्रकाश संश्लेषण. इट इज अ नॅचरल प्रोसेस. आपण माणूस काही करत नाही, सरकार काही करत नाही त्याच्यामध्ये. आपण फक्त जमीन देतो, आपण कष्ट करतो. प्रकाश संश्लेषण हे सगळं अर्थव्यवस्थामध्ये हे करत असतं. त्यामुळे झाडांचं महत्त्व काय? हे ऑक्सिजन पुरवतात हे आपल्याला माहिती असतं. पण खाद्य पुरवतात हे कोणीच सांगत नाही. त्यामुळे प्रकाश संश्लेषण जर झालं नाही, तर त्याच्यावरती असणारी साखळी उभी राहू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, की ऑल फ्लेश इज ग्रास. शेवटचा प्रश्न, याचे 2 भाग आहेत. भाग 1, या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये, मेट्रोमध्ये, टियर 1 सिटीमध्ये खूप जास्त ताणल्या गेलेल्या आहेत. खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहेत असं मानलं जातं. जी टियर 2 आणि टियर 3 शहरं आहेत, त्यांनी येथून पुढे विचार करताना या सगळ्या बॅलन्सचा आणि विकासाचा कसा विचार करावा, हा या प्रश्नाचा पहिला भाग. आता टियर 1 सिटीज किंवा मेट्रो सिटीजनी काय चुका केल्या हे स्पष्ट आहेत आणि अनेक रिसर्चमधनं ते हीट आयलंड कशामुळे होतं, फ्लडिंग कशामुळे, त्याचे अभ्यास आहे, रिसर्च आहे, एव्हिडन्स आहे, डेटा आहे, सगळं आहे. ह्याचा वापर करणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. रिसर्चर्स काय करतात, रिसर्च करतात आणि ते पुढे कम्युनिटी पुढे ठेवतात. अर्बन प्लॅनर्स यांच्यापर्यंत पोहोचतात का, यांच्याशी डायलॉग करतात का, हे महत्त्वाचं आहे. टियर 2 सिटीज जर आज महाराष्ट्रातली काही छोटी शहरं घेतली, की जी उदयोन्मुख शहरं आहेत, ह्यांना आज संधी आहे. यांच्याकडे ज्या पुण्या-मुंबईनी चुका केल्या त्या न करण्याचा पर्याय आहे. पण तो पर्याय ॲक्सेप्ट करण्यासाठी ह्या शहराचे अर्बन प्लॅनर्सनी ह्या रिसर्चर्सच्या बरोबर बसलं पाहिजे. यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. कन्सल्टेशन्स घेतली पाहिजे, की आम्हाला हे आता गाव वाढवायचं आहे, इथे इकडचा परिसर वाढवायचा आहे. कशा पद्धतीने वापरू? आर्किटेक्ट्सना बोलवा, अर्बन प्लॅनर्सना बोलवा, क्लायमेट सायंटिस्टना बोलवा, इकॉनॉमिस्टना बोलवा, हायड्रोजिओलॉजिस्टना बोलवा, बॉटनिस्टना बोलवा, झुऑलॉजिस्टना बोलवा. आज आपण अर्बन प्लॅनिंग म्हटलं, इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हटलं, की फक्त इकॉनॉमिस्ट किंवा आर्किटेक्ट्स असतात. त्यांच्यात हायड्रोजिओलॉजिस्ट का नसतो? त्यांच्यात बॉटनिस्ट का नसतो? त्यांच्यात बायोलॉजिस्ट का नसतो? हे असायला पाहिजे. म्हणजे आपण सर्वांगण विकास जर म्हणतो, तर आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, पृथ्वीवरती एव्हरीथिंग इज कनेक्टेड. तर टियर 2 सिटीजनी पहिलं म्हणजे डायलॉग्स ओपन केले पाहिजे, की कन्सल्टेशन्स केली पाहिजे ह्या रिसर्च कम्युनिटी बरोबर, की इथे कसं करावं, काय करावं आणि त्यातनं उद्बोध घेतले पाहिजेत. मग परिसरमध्ये नेचर बेस्ड सोल्युशन्स ज्याला म्हणतात, NBS असं खूप कॉमन झाले. नेचर बेस्ड सोल्युशन्स म्हणजे काय? निसर्गाकडे बघा. निसर्गाने 4.5 अब्ज वर्ष अनेक प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह केले. निसर्गामध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता आहे. ते निसर्गाकडे बघा आणि ते शहरात आणा. याला नेचर बेस्ड सोल्युशन्स म्हणतात. म्हणजे रिव्हर्स, नद्या नैसर्गिक रीतीने असणं, त्यांना रायपेरियन बँक्स असणं, त्यांचे वेटलँड्स म्हणजे आता समजा पाषाण लेकसारखे आपल्याकडे वेटलँड आहे, तो मेंटेन करणं. त्याच्यामध्ये स्पॉन्ज सिटीज जो कन्सेप्ट आहे, की असे नेचर बेस्ड सोल्युशन्स खूप आहेत. कोपनहेगनचं मी तुम्हाला उदाहरण देतो. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे. कोपनहेगनमध्ये गेल्या 2-3 दशकामध्ये अ, तापमान खूप वाढत गेले. ते समशीतोष्ण प्रदेशात आहे, टेम्परेट क्लायमेटमध्ये. त्यांच्याकडे थंडी खूप आहे, ऊन कमी आहे. पण त्यांच्याकडे आता थंडी कमी होत चालली आहे आणि उन्हाळा वाढत चाललाय. 2012ला त्यांनी एक डिसिजन घेतलं, की कोपनहेगनमध्ये बरेच अनेक जुनी घरं आहेत आणि जुने स्ट्रक्चर्स आहेत. 30 डिग्री स्लोपच्या पेक्षा कमी असलेल्या स्लोप्स ज्या घरांमध्ये आहेत, त्यांनी सगळ्यांनी ग्रीन रूफ्स बनवायचे.
असा एक निर्णय केला. ग्रीन रूफ्स बनवायचे म्हणजे काय? तिथे माती टाकायची आणि तिथे झाडं झाडोरा लावायचा. म्हणजे तिथे श्रब्स आणि हर्ब्सच लावता येतात. आज जवळ-जवळ 20 ते 25% कोपनहेगनच्या रूफ्सवरती झाडं आहे, हिरवाई आहे. त्यांचं टेम्परेचर कमी झालं घरातलं. त्यांना वरती आपलं खाद्य उगवता आलं. फ्रेश लेट्यूस मिळतो, आइसबर्ग लेट्यूस मिळतो, कॅबेज मिळतो, अशा गोष्टी मिळायला लागल्या. क्लायमेट त्यांचं हीट आयलंड इफेक्ट कमी झाला आणि मुख्य म्हणजे जो पडणारा पाऊस आहे, तो स्टॉर्म वॉटरकडे कमी जातो, इथे ॲब्झॉर्ब होतो. धिस इज अ नेचर बेस्ड सोल्युशन. शेवटचा प्रश्न, हा जो शेवटचा भाग आहे, की मी महानगरात राहतो आणि परिस्थिती वाईट झाली, म्हणून मी ती हातावर हात ठेवून बघणार नाही आणि आता आपल्या हातात काही नाही असंही म्हणणार नाही. तर महानगरांकडे आत्ता दुरुस्तीची काय माध्यमं उपलब्ध आहेत? महानगरांकडे दुरुस्तीची माध्यमं आहेत, नाही असं नाही. ती खर्चिक आहेत. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी वी हॅव टू गो बॅक अंडू करायला लागतील काही-काही गोष्टी. म्हणजे काही जिथे आपण ग्रीन कव्हर नाही आहे, तिथे वाढवलं पाहिजे. हा अगदी सोपा गोष्ट आहे. जिथे माती उघडी नाही आहे, तिथे आपण डांबरीकरण केलंय, आपण सिमेंट काँक्रीट केलंय. तिथे काही ठिकाणी आपल्याला ओपन करता येईल. आपल्याला परत माती बाहेर काढता येईल. अशा गोष्टी काही करता येतील. जिथे आपले नॅचरल ॲसेट्स प्रत्येक शहरात नॅचरल ॲसेट्स असतात. म्हणजे पुण्याला टेकडी आहे, पुण्याला नद्या आहेत. 5 नद्या आहेत आपल्याकडे. देव नदी आहे, राम नदी आहे, मुळा आहे, मुठा आहे, पवना आहे. अशा वेगवेगळ्या नद्या आहेत. त्या नद्या नैसर्गिक त्यांचा प्रवाह करणे, हे करता येतं. सो नॅचरल ॲसेट्स ज्या आपल्याकडे आहेत, त्या नीट त्याचं कॉन्झर्वेशन, त्याचं संवर्धन करणे, ते प्रोटेक्ट करणे, हे सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट आहे. मग आपण टेकडीवरती टेकडीच्या स्लोप्सवरती बांधकाम करू देतोय. कशाला करू देतोय? एवढी जमीन आहे ना आपल्याकडे. तर टेकडी राहू दे ना. तिथे काही आपल्याकडे ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या ठेवूया आपण. नदी राहू दे ना. नदी पात्रातनं रस्ता का काढला पाहिजे? दुसरीकडनं काढता येतो आपल्याला. जिथे पर्याय आहेत ते पर्याय वापरायला पाहिजे. नॅचरल ॲसेट्सची गणना झाली पाहिजे. आज आपल्याला माहितीच नाही आहे की किती पार्क्स आहेत, किती ठिकाणी नैसर्गिक ॲसेट्स आहेत, किती ठिकाणी आपल्याला ग्राउंड वॉटर रिचार्ज कुठे होतो, ग्राउंड वॉटर डिस्चार्ज कुठे होतो. ह्या सगळ्यांचं एक आपली इन्व्हेंटरी करणं महत्त्वाचं आहे आणि त्या बेसिसवरती अर्बन प्लॅनिंग करणं हे महत्त्वाचं आहे. तर शहरं कॅन वी बिकम मोर टॉलरेबल, मोर रेझिलियंट टू क्लायमेट? ॲन्सर इज येस. आशा आहे का? हो, नक्की आहे. मानवी नवकल्पकता इतके दिवस आपण इतके वर्ष आपण अनुभवली आहे. आपण कित्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आपले स्वतःचे. त्यामुळे जे आपण आज केलेले प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करू शकतो. याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ही आशाच आहे आणि आपल्याकडे आहे. म्हणजे ते इंजेन्युइटी ज्याला आपण म्हणतो, नवकल्पकता ज्याला म्हणतो, ती आहे. सर, खूप खूप आभार. हा जो पर्यावरण बदल आणि विकास याच्याबद्दलचे सगळे प्रश्न आम्ही विचारू शकलो आणि तुम्ही त्याची योग्य उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.